साजरे करत असताना आपल्याला काही नियम पाळावे लागतील, हे सुद्धा कोरोनानं आम्हाला शिकवलं. परंतु कोरोनानं आमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी सुद्धा निर्माण केली. ज्या अपॉर्च्युनिटीमुळं सातारा, पुणे 1, 2, कोल्हापूर विविध डिव्हिजन मधल्या विकास अधिकाऱ्यांच्या बरोबर एक संवाद साधण्याचं जे खूप दिवसापासूनचं माझं जे स्वप्न होतं, ते स्वप्न आज साकारतंय. आणि मला तुमच्या बरोबर संवाद साधण्याची संधी पण मिळाली, ती फक्त कोरोनामुळेच मिळाली. चेंज जो आहे, हा चेंज एक भौतिक बदल आणि रासायनिक बदल आपल्याला माहित आहे सायंटिफिकली. परंतु ज्या वेळेला हा चेंज, ही एक प्रक्रिया जी आहे ती बेटर टू बेस्ट ज्या वेळेला होते, त्यावेळेला त्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. म्हणजे चेंज रिव्हर्सेबल असू शकतो, परिवर्तनीय असू शकतो, परंतु ट्रान्सफॉर्मेशन जे असतं ते अपरिवर्तनीय असतं. कधीतरी असंच कुठलं तरी सेमिनार ऐकताना मी ऐकलं होतं आणि ते उदाहरण मला अतिशय मनापासून भावलं, की बदल म्हणजे काय, तर सुरवंटाचं फुलपाखरू होणं म्हणजे बदल. अतिशय चांगल्या पद्धतीचे विचार जे आहेत आणि फुलपाखरू अतिशय सुंदर असतं, सगळ्यांना हवाहवस असतं आणि सुरवंट डेफिनेटली कोणालाही नको असतो. परंतु सुरवंटाच्या स्टेजमधून फुलपाखरापर्यंत जाता येतं आणि प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी सुरवंटाच्या मध्ये ज्या काही कमतरता असतात त्या आपल्या सगळ्यांच्या मध्ये असतात. परंतु ज्यावेळेला आपण प्रयत्नपूर्वक आपल्यामध्ये काही बदल आणतो, त्यावेळेला कुठल्याही सुरवंटाचं फुलपाखरू होणं ही नैसर्गिक शक्यता आहे आणि ती आपल्याला सुद्धा लागू पडते. मित्रांनो, जे लोक प्रचंड यश मिळवतात, खूप चांगल्या पद्धतीचं यश मिळवतात, मगाशी मी म्हटलं की त्यांचं जे यश असतं ना, ते बाय डिझाईन असतं, बाय सिस्टीम असतं, ते फ्लूक नसतं. त्यांच्या यशामध्ये सातत्य नावाच्या शब्दाचं प्रचंड महत्व असतं. सातत्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला मी बघतो, त्यावेळेला 2 उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर राहतात. ते एक म्हणजे सातत्यानं फक्त क्रिकेट 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 खेळून सचिन तेंडुलकर भारतरत्न झाला आणि लता मंगेशकर फक्त गाणं सातत्यानं गाणं सातत्यानं गाणं सातत्यानं गाणं त्या पण भारतरत्न झाल्या. म्हणजे कन्सिस्टन्सीचा इफेक्ट असा असतो की सामान्य व्यक्तित्वामध्ये असामान्यत्व निर्माण करण्याची जर क्षमता कशामध्ये असेल तर ती कन्सिस्टन्सी मध्ये आहे. तुम्ही जे काही ठरवाल, जे काही अचीव्ह कराल, वेगवेगळ्या पद्धतीची प्रशिक्षण ट्रेनिंग आपण अटेंड करत असतो. वही आणि पेन आपण घेऊन बसलेलो असतो, बऱ्याच गोष्टी आपण नोट डाऊन करतो आणि नंतर गेल्यानंतर ती वही आपण कुठेतरी टाकून देतो. परत कधीतरी तिची उजळणी होते की नाही होते हे फक्त तुम्हाला आणि परमेश्वरालाच माहित. परंतु मी असं सजेस्ट करेन की कुठल्याही प्रशिक्षणामधून जर तुम्हाला काही मुद्दे भावले तर ते नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्यातला एखादा मुद्दा किमान ह्या वर्षभरामध्ये माझ्या स्ट्रॅटर्जीचा भाग असेल का ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला फोकस करता येईल. कन्सिस्टंटली जर एखाद्या गोष्टीवरती तुम्ही काम केलं तर सक्सेस बाउंड टू कम. मित्रांनो, कन्सिस्टन्सीच्या नंतर आपण चॅलेंजेस बद्दल नेहमीच बोलतो. लाईफमध्ये विविध प्रकारची चॅलेंजेस असतात आणि ह्या चॅलेंजेसचा आपण जसा जसा सामना करतो तसं तशी आपल्यातली गुणवत्ता ती विकसित होत जाते. जर तुम्ही चॅलेंजेस पासून पळण्याचा प्रयत्न जर केला तर भेट्यापाठी ब्रह्मराक्षस ही चॅलेंजेस तुमच्या समोर एक राक्षस म्हणून उभे राहतात आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती होतो आणि एक टेन्शन स्ट्रेसफुल मानसिकता ही विविध आजारांना निमंत्रण देते. अगदी तुम्ही कोरोनाच्या बाबतीत सुद्धा जर बघितलं तर कोरोना अशा व्यक्तींना होतो की ज्यांना हायपरटेन्शन आहे, ज्यांना लो बीपी आहे, हाय बीपी आहे, शुगर आहे, अशा लोकांना कोरोना सारखा आजार होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. स्ट्रेस फ्री लाईफ जर तुम्हाला जगायचं असेल यू हॅव टू रेडी टू फेस एनी चॅलेंज. चॅलेंज हे जे असतं हे टाइम बिंग असतं, दॅट इज नॉट लाईफ टाईम. प्रत्येक प्रकारची आव्हानं आपण स्वीकारणं गरजेचं आहे आणि आव्हानांचा सामना करत असताना कणखर मानसिकता कशी असावी याच्या संदर्भामध्ये गेल्या 8 दिवसामध्ये व्हॉट्सअप जो की सोशल मीडिया मधला गुरु आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटकेच्या विषयावर काही लेख तुमच्या वाचनामध्ये आले असतील. सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केल्यानंतर महाराजांचं ते उदाहरण दिलं की खूप कष्टानं अनेकांच्या बलिदानातनं जे स्वराज्य उभं केलं होतं त्याच्यातलं 90% स्वराज्य हे पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना गमवावं लागलं, परंतु महाराजांनी हिंमत सोडली नाही. मित्रांनो, असे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा येतात, माझ्याही आयुष्यामध्ये आलेले आहेत. सगळ्याच गोष्टी आजच्या ह्या व्यासपीठावरून शेअर करणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये, पण तरी सुद्धा मी सांगेन की ज्याही वेळेला माझ्या आयुष्यामध्ये असे खूप वाईट प्रसंग आले त्यावेळेला मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं. मित्रांनो, मी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण फक्त आग्र्याच्यासाठी सांगेल त्यातला भाग नाही. आपल्याला सगळ्यांना अफजल खानाच्या भेटीचा इतिहास माहित आहे, परंतु तो इतिहास अफजल खानाला महाराज भेटले आणि अफजल खानाचा तिथं जो खात्मा महाराजांनी केला तो वेगळा भाग आहे. पण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मित्रांनो तुम्हाला कदाचित जर इतिहासाच्या आतमध्ये गेला तर तुम्हाला आढळून येईल की त्यावेळेला सईबाई महाराणी साहेब
त्या त्यांच्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत होते. आणि अशाही सिच्युएशन मध्ये महाराजांनी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे मानून स्वराज्यावरच्या संकटाचा सामना केला. महाराज होते ते, कुणालाही पाठवता आला असता अफजल खानाचा सामना करण्यासाठी. त्यांनी जातीनं तिथं जायलाच पाहिजे अशातला काही भाग नाही. परंतु एक लीडर कसा असतो, ज्या ज्या वेळेला स्वराज्यावरती संकट आली, महाराजांनी ती स्वतःच्या ताकदीवरती झेलली. मित्रांनो, मार्केटिंगमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला समजायला हव्यात, की ज्या ज्या वेळेला आमच्या विमा प्रतिनिधीवरती संकट येतील, ते विकास अधिकाऱ्यांनी स्वतःच्या छातीवरती झेलली पाहिजेत. वेळ प्रसंगी विमा प्रतिनिधीच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायला पाहिजे. त्याला तुम्हाला एक चांगला लीडर कसा असतो ह्याचं उदाहरण देण्याची संधी ते तुम्हाला त्या संकट तुम्हाला देत असतात. तुम्हाला ती संकटाची संधीमध्ये, अपॉर्च्युनिटीमध्ये रूपांतर करण्याचं कौशल्य हे प्राप्त करणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट मी सांगेन की सी फॉर कॅरेक्टर. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं उदाहरण आम्ही वाचलेलं आहे. त्याच्यातनं इतिहासकारांना हेच अपेक्षित होतं की परस्त्री माते समान. महाराजांचं चारित्र्य जे होतं ते अतिशय संपन्न होतं, आणि व्यक्ती जर चारित्र्य संपन्न असेल तरच ती समोरून लीडर म्हणून पुढे येऊ शकते. जर तुमचं स्वतःचं चारित्र्य जर संशयास्पद असेल तर तुम्ही मित्रांनो कुणालाही मोटिवेशन देऊ शकत नाही. आपण चारित्र्य संपन्न राहणं हे अतिशय महत्वाची गोष्ट असते. आयुष्यामध्ये अनेक मोहाचे क्षण येतात, ते अतिशय सावधपूर्वक टाळायचे असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मोहाचे क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये टाळले, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा छत्रपती ह्या जगाच्या पाठीवरती दुसरा झाला नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व हे थोडंसं कदाचित शिवाजी महाराजांच्या प्रपोर्शनेट मध्ये टाइम स्पॅन बघितला तर जास्त असतं असेलही, कदाचित लोकांचं त्याच्यावरती मतांतर आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे शेवटी संभाजी महाराजांचे बाप होते, आणि त्यांना माहित होतं आयुष्यामध्ये की मोहाचे क्षण कसे टाळायचे. म्हणूनच त्यांना माहित होतं की माझ्या जीवनाचं मूल्य हे माझ्यासाठी नाही, माझ्या कुटुंबासाठी नाही, परंतु आम जनतेसाठी, रयतेसाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून कधी त्यांचा स्वतःचा जीव त्यांनी वारेमोल सोडला नाही. वेळ प्रसंगी त्यांनी तह केले, वेळ प्रसंगी माघारही घेतली. यशस्वी माघार ही जी प्रणाली आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारणामध्ये आणली. आणि जसं आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर जसं आपल्याला पुढे जाणं महत्वाचं आहे, तसं कुठंतरी थांबणं सुद्धा गरजेचं आहे हे समजायला पाहिजे. आणि थांबणं हे किती गरजेचं असतं हे करोनानं आम्हाला व्यवस्थित पद्धतीनं आम्हाला शिकवलेलं आहे. कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला भ्रष्टाचाराचा विषय येतो त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका एक लीडर म्हणून जी होती तीच भूमिका आपली पण आपल्या टीमच्या बाबतीमध्ये असायला पाहिजे. आपल्या टीममध्ये काही विमा प्रतिनिधी चुकीचा उद्योग करतात, त्यावेळेला आपण त्यांचं पाठीराखण करण्याचा जो प्रयत्न करतो तो आपण करायला नाही पाहिजे. ज्यावेळेला टीम जी असते ना, ती टीम एक आंब्याच्या आडीसारखी असते. आंब्याच्या आडीमधला एक आंबा जर नासला तर संपूर्ण आडी नासायला वेळ लागत नाही. त्यावेळेला नासका आंबा शोधून त्याला वेळेत बाहेर दाखवण्याचा, रस्ता दाखवण्याचं काम तुम्हाला करायला पाहिजे. जे पण विकास अधिकारी माझ्या ब्रँचचे पण आहेत, माझ्या विभागातले पण आहेत, त्यांना माहित आहे की माझ्या टीम मध्ये अशीच एक व्यक्ती होती की ज्याला बोटाला धरून मी लहानाचं मोठं केलं, आणि ती व्यक्ती चेअरमन क्लब मेंबरशिप पर्यंत पोहोचल्यानंतर विनाशकाली विपरीत बुद्धी त्याला सुचली आणि फायनान्शियल फ्रॉड्स मध्ये तो सापडला. मित्रांनो, आय एम द डेव्हलपमेंट ऑफिसर की ज्यानं त्याचं टर्मिनेशनची प्रोसेस इनिशिएट केली. ब्रांच मॅनेजर त्याला वाचवण्यासाठी तयार होते, परंतु कुठल्याही परिस्थितीत मी त्याला वाचवण्यासाठी मदत केली नाही. त्याचा फायदा माझ्या भविष्यामध्ये माझ्या टीम बिल्डिंग मध्ये प्रचंड झाला. असे जे खराब लोक आहेत त्यांना जर तुम्ही वेळीच बाहेरचा रस्ता दाखवला तर सीएलआयचा प्रॉब्लेम मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये कधी येणार नाही. धंद्यासाठी आपण कशाशी कॉम्प्रोमाइज करायचं आणि कशाशी नाही करायचं ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण अगदी आपल्याला क्लिअर कट माहिती असणं गरजेचं आहे. बिझनेस महत्वाचा आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाची आहेत ती प्रिन्सिपल्स महत्वाचे आहेत. मित्रांनो, आफ्टर सी देर इज डी. डी मध्ये खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. डी फॉर ड्रीम. जी गोष्ट आपल्या आवाक्यामध्ये नाहीये, जी गोष्ट आपल्या विजन मध्ये नाहीये, ती आपल्या जवळ असण्याची इच्छा व्यक्त करणं किंवा ती असण्याची आपली अपेक्षा असणं, त्याला आपण ड्रीम म्हणतो. ड्रीम कधी रिअलिस्टिक असू शकत नाही, दॅट विल बी अनरिअलिस्टिक. ते अनरिअलिस्टिकच असायला पाहिजे. आणि असे अनरिअलिस्टिक ड्रीम्स जर तुम्ही बाळगली तर, आणि ती मनापासून बाळगली तर, असं म्हणतात, तो जो शाहरुख खानच्या पिक्चर मधला डायलॉग आहे की जर एखादी गोष्ट तुम्ही मनापासून गोष्टीची इच्छा व्यक्त केली तर निसर्ग सुद्धा तुमच्या मदतीला धावून येतो. मित्रांनो, 350-450 वर्षापूर्वीचा काळ तुम्ही डोळ्यासमोर आणा, मग तुम्हाला समजेल की स्वराज्य हा शब्द उच्चारणं त्या वेळेला सुद्धा केवढी मोठा गुन्हा होता. आणि अशा वेळेला आऊसाहेबांनी स्वराज्याची जी शहाजीराजांची संकल्पना होती ती संकल्पना 9 महिने आपल्या पोटामध्ये वाढवली. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती स्वराज्याचा विचार रुजवला आणि स्वराज्याची संकल्पना ही रियालिटीमध्ये आणली. हे छत्रपती शिवाजी महाराज
आऊसाहेब शहाजी राजांचा इतिहास वाचा आणि मग तुम्हाला आयुष्यामध्ये स्वप्न कशी बघायची असतात, जे रिअलिस्टिक आहे, जे तुम्हाला अचिवेबल आहे. हे कधी ड्रीम असू शकत नाही. कदाचित अचिवेबल तुमचं गोल असू शकतं, पण ड्रीम असू शकत नाही. ड्रीम तुमची येत नाही, अनबिलिव्हेबल आणि अनरिअलिस्टिक असायला पाहिजे. मला आठवतं की ज्या वेळेला मी कन्फर्मेशनचा इंटरव्ह्यू देण्यासाठी सातारला गेलो होतो, त्यावेळेला मार्केटिंग मॅनेजर गोंडेवार साहेब मार्केटिंग मॅनेजर होते आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की तुझं ड्रीम काय? तर मी म्हटलं डिव्हिजन मधला नंबर 1 डेव्हलपमेंट ऑफिसर होणं. ते म्हणले, हे बघ, जास्त फेकायची काही गरज नाहीये. तुझं ऑलरेडी काम चांगलं आहे, प्रोफेशन मध्ये तू छान काम केलंस, तुला आम्ही कन्फर्म करणारच आहे, पण असं मोठं बोलू नकोस. नाही म्हणलं, असं काही नाहीये, तुम्ही मला विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. कदाचित तुम्ही मला प्रश्न विचारला नसता तर मी उत्तर दिलं नसतं, पण तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. ते म्हणले, ठीक आहे, हे कधीपर्यंत शक्य आहे? म्हटलं, होईल, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या मी करेल. मला खूप त्यांचं कौतुक वाटतं की त्यांनी मला चॅलेंज केलं. ते म्हणले, नाही, हे लवकर बिवकर ह्या सगळ्या झूट गोष्टी. तू 31 मार्च पर्यंत करू शकतोस का? सप्टेंबर एंडला तो माझा इंटरव्ह्यू होता आणि 6 महिने फक्त 31 मार्चसाठी अवेलेबल होते आणि मी मित्रांनो ते चॅलेंज स्वीकारलं. मी म्हटलं, इट्स ओके सर, काही हरकत नाही, मी 31 मार्चसाठी प्रयत्न करेन. ते म्हणले, नाही नाही, प्रयत्न नको. प्रयत्न म्हणले, प्रयत्न ना गोळी मार, हा गुळगुळीत झालेला शब्द आहे की प्रयत्न करतो. मला कमिटमेंट पाहिजे. मी म्हटलं, येस सर, डन, काय हरकत नाही, कमिटमेंट. ते म्हणले, बघ. मग त्यांनीच मला परत एका बाजूनं मला चॅलेंज केलं, मला मोटिवेट करायचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या बाजूने माझ्या फुग्यातली हवा सुद्धा काढायचं काम त्यांनीच केलं. ते म्हटले, तुझा काय अभ्यास आहे? ते डिव्हिजनचा नंबर 1 डेव्हलपमेंट ऑफिसर कोण आहे का माहिती आहे का तुला? मी म्हटलं, येस, आय नो. आणि इंटरव्ह्यूसाठी ते सगळं पाठ करून जावं लागतं. मी सांगितलं की दुर्दैवानं आज कॉम्रेड आर डी चव्हाण वाई शाखेचे आमचे विकास अधिकारी आपल्यामध्ये नाही आहेत. ते त्यावेळेचे नंबर 1चे डेव्हलपमेंट ऑफिसर होते आणि आम्ही एडीओ असताना आम्हाला त्यांचं एक लेक्चर पण झालं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं, त्यांची एक स्लोगन होती की ढूंढते रह जाओगे. सर्फची जी बॉटम लाईन होती ना, ढूंढते रह, सर्फ एक्सेलची, ती त्यांची एक टॅग लाईन होती. ती टॅग लाईनची कल्पना मी त्यांच्याकडूनच घेतली आणि बिलीव्ह इन द बेस्ट ही मी माझ्या लाईफची टॅग लाईन केली. तर आपल्याला जे काही बेस्ट देता येईल त्याच्यावरती आपला विश्वास असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटेल की त्यांनी मला सांगितलं की हे कसं शक्य आहे, आता तर तुझ्याकडे 15 एजंट, मग तुझ्या एजंटचा परफॉर्मन्स किती, डिव्हिजनच्या ऍव्हरेज परफॉर्मन्सच्या डबल जरी केला तरी 900 पॉलिसी पर्यंत तू पोहोचत नाहीत आणि आरडीचं काम आहे 2200-2300 पॉलिसी. हाऊ इट इज पॉसिबल? तर म्हटलं, मी तुम्हाला सांगेन की मी क्रिकेटचा खेळाडू आहे आणि क्रिकेटचा नियम असा आहे की टिल द लास्ट बॉल इज नॉट डिलिव्हर, मॅच इज नॉट फिनिश. 31 मार्च 6 महिने लांब आहे आणि 6 महिने तुम्ही वेट करा आणि मी प्रयत्न करतो. ते म्हणजे जर तुझ्या प्रयत्नांना यश लाभलं तर मी LICच्या चेअरमनला बोलवून तुझा सत्कार करेन. मी म्हटलं, इट्स ओके, मग सर तुम्हाला तयारीला लागायला. तर ते म्हणले, इट्स ओके, डन. आणि मित्रांनो, सांगायला मला अभिमान वाटेल की 31 मार्च जो आला त्याच्यानंतरचा, त्यावेळेला माझी टीम सातारा विभागामध्ये पहिल्यांदा माझं त्यांचं फर्स्ट इयर होतं, नंबर 1चं काम माझ्या टीमनं केलं. अँड दॅट वॉज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ द सायकोलॉजी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. कारण क्वालिटीपेक्षा क्वांटिटी महत्वाची आहे, मावळे महत्वाचे आहेत. मी माझ्या टीमच्या बरोबर त्या विषयाविषयी चर्चा केली. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण प्रत्येक वेळेला, प्रत्येक मीटिंगमध्ये, पुढच्या 6 महिन्यामध्ये मी 12 मीटिंग केल्या, दर 15 दिवसानंतर एक मीटिंग त्यांच्या बरोबर केली आणि हे केलं. मला सांगायला अभिमान वाटेल की त्यावेळेला माझ्या टीमचे जेवढे 17 एजंट होते, मी फक्त 2 एजंट त्याच्यामध्ये ऍड करू शकलो होते ते एजंट त्यांच्यामध्ये. पण हे 17 पैकी 17 सगळेच्या सगळे विमा प्रतिनिधी त्यावेळेला जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि टीम वॉज द नंबर 1 टीम इन डिव्हिजन. ही एक रेकॉर्ड झालं. हे कशामुळे झालं तर त्याच्यामध्ये जी इच्छाशक्ती माझ्यामध्ये निर्माण झाली, ती इच्छाशक्ती खूप महत्वाची होते. आणि मित्रांनो, तुमची ड्रीम जर रियालिटीमध्ये असायची असेल तर तुम्हाला बर्निंग डिझायरची गरज असते. यू मस्ट हॅव द बर्निंग डिझायर. आणि बर्निंग डिझायरची जी 2 उदाहरणं माझ्या समोर आहेत ते आहेत की शहीद भगतसिंगाचं, सर फिरोशी की तमन्ना दिल में जागी है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. संकट किती पण येऊ देत, एकदा डोक्यामध्ये घेतलं की घेतलं. आर या पारची लढाई लढायचा जो आदर्श आम्हाला शहीद भगतसिंगांनी घालून दिला. मित्रांनो, आम्ही सगळे तरुण आहोत, युवा आहोत. शहीद भगतसिंगांचं फक्त हुतात्मा दिनाच्या वेळेला स्मरण करायचं आणि इतर संपूर्ण आयुष्यामध्ये मग आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायचं. मला वाटतं की हा शहीदांचा अपमान आहे. जर तुम्हाला खरंच शहीदांना श्रद्धांजली द्यायची असेल तर तुम्हाला त्यांचे विचार तुमच्या आचरणामध्ये आणता येतील का, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. अजून एक उदाहरण आहे मला बर्निंग डिझायरचं, जे की मला असंच ट्रेनिंग करत असताना ऐकायला मिळालं. नंतर मी ते युट्यूब वरती जाऊन सुद्धा पाहिलं. एक दिल्लीतली मुलगी जी असते, तिच्या गावी निघालेली असते ट्रॅव्हलिंग करत रेल्वेतनं,
आणि तिच्यावरती बलात्कार होतो आणि बलात्कार होऊन तिला रेल्वेच्या रुळावरती फेकलं जातं, अंगावरून रेल्वे जाते, दोन्ही पाय तुटतात, आयुष्यात जगण्यासारखं काहीही राहिलेलं नसतं, आयुष्य संपलेलं होतं. आत्महत्या सुद्धा म्हणजे सुशांत राजपूत सारख्या माणसानं कदाचित जर अरुणिमा सिन्हाचा व्हिडिओ जो तुम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी लोकांना माहित असेल, टॉप ऑफ द वर्ल्ड जर बघितला असता तर त्याला कदाचित आत्महत्या करण्याची प्रेरणा मिळाली नसती. कारण ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीही जगण्यासारखं राहिलं नव्हतं, ती व्यक्ती एव्हरेस्ट चढण्याचं स्वप्न ठेवू शकते आणि ते स्वप्न साकारते. बिचेंद्री पालकडे जाते आणि तिला सांगते, बिचेंद्री पाल तिला म्हणतात की अरे तू मनानं ठरवलंयस ना एव्हरेस्ट वर जायचं, म्हणजे तू तिथं पोहोचलीस, आता मी फक्त तुला शरीरानं तिथं कसं जायचं ह्याचं ट्रेनिंग देणार आहे. मित्रांनो, ही बर्निंग डिझायर जर आमच्यामध्ये असेल तर सक्सेस की झाड की पत्ती आहे, सक्सेस बाउंड टू कम. यशाच्या पाठीमागं धावणारी माणसं आयुष्यभर यशाच्या पाठीमागच राहतात, ती कधीही यशस्वी होत नाहीत. मित्रांनो, यश जे आहे ना ती सापेक्ष आहे, हा एक जर्नी आहे, इट इज नॉट द डेस्टिनेशन. तुम्हाला तो यशाचा प्रवास जर करायचा असेल ना तर ही उदाहरणं तुम्हाला तुमच्या आचरणामध्ये आणणं गरजेचं आहे. तुमच्या विमा प्रतिनिधींच्या बरोबर सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी शेअर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, बर्निंग डिझायर नंतर जसं की बिचेंद्री पालचं मी सांगितलं तुम्हाला उदाहरण, अरुणिमा सिन्हाचं, की बिचेंद्री पालनं तिला दिशा दिली, डायरेक्शन दिलं. ते डायरेक्शन हा जो शब्द आहे ना अत्यंत खूप महत्वाचा आहे. विकास अधिकारी हा प्रत्येक विमा प्रतिनिधीच्या लाईफ मधला स्क्रिप्टवरचा डायरेक्टर असतो. डायरेक्टर जेवढा पॉवरफुल, पिक्चर तेवढा पॉवरफुल, हे समजून घ्या. आणि तुमचा रोल जो आहे ना तो परमेश्वरानं तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे की डायरेक्टर बनण्याची. सहजासहजी कोणाला मिळत नाही. लोक जीवाचं रान करतात साखर कारखान्याचा डायरेक्टर होण्यासाठी, बँकेचा डायरेक्टर होण्यासाठी, शिक्षण संस्थेचा डायरेक्टर होण्यासाठी. पण निसर्गानं आणि तुमच्या पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसरचा रोल हा एका डायरेक्टरचा रोल तुम्हाला मित्रांनो मिळालेला आहे. हा डायरेक्टरचा रोल तुम्हाला खूप पॉवरफुल प्ले करता येणं गरजेचं आहे. यू आर द कोच. आणि कोचचा काय रोल असतो हे तुम्हाला समजायला पाहिजे. ते रमाकांत आचरेकर कधीही ग्राउंडमध्ये जाऊन बॅट घेऊन एक पण धाव काढली नाही, परंतु त्यानं भारतरत्न सचिन तेंडुलकर निर्माण केला. ही जी संधी कोचला असते ना ती संधी प्रत्येक विकास अधिकाऱ्याला असते. भरत पारेख वर्ल्डचा नंबर 2चा, इंडियातला नंबर 1चा विमा प्रतिनिधी घडवण्यामध्ये एका विकास अधिकाऱ्याचं अहम योगदान आहे. काल परवा भरत पारेखचं युट्यूब वरती लेक्चर ऐकलं. आजही त्यांच्या विकास अधिकाऱ्याच्या बद्दल त्याच्या मनामध्ये असणारी आत्मीयता आहे. डेफिनेटली त्या विकास अधिकाऱ्याने त्याला घडवण्यामध्ये जे योगदान दिलं ते योगदान महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण सगळे मूवीज बघत असतो. चक दे इंडियाचा जो पिक्चर आहे तो पुन्हा पुन्हा बघा, मी अनेक वेळा बघितलेला आहे. एक कोच कसा असावा हा जर तुम्हाला जर ट्रेनिंग प्रॉपर हवा असेल तर चक दे इंडिया इज द बेस्ट मूवी. तुम्ही ती मूवी बघा आणि त्याच्यातून काही गोष्टी शिका आणि त्या गोष्टी तुमच्या टीम बिल्डिंग मध्ये इम्प्लिमेंट करा. कशा पद्धतीनं तुम्हाला ऑलराऊंड टीम बनवता आली पाहिजे. मित्रांनो, पैसा आयुष्यात सर्वस्व नाही. पैसा हे चांगलं आयुष्य जगण्याचं एक माध्यम आहे. पैशावरती तुम्ही डेफिनेटली प्रेम करायला पाहिजे, पण तो पैसा आहे ना एकदम सहज आला पाहिजे, सहजपणे आला पाहिजे. तुम्हाला बिझनेसचं टेन्शन जर असेल आणि तुम्ही करोडो रुपयाचा जर अपेक्षा जर तुमच्या असतील, ह्या अपेक्षा रियालिटीमध्ये येण्यासाठी तुम्हाला एक सिस्टीम मध्ये काम करण्याची गरज असते. आणि नुसतं सिस्टमॅटिक काम करून चालत नाही, तर विथ डेडिकेशन काम करावं लागतं. आणि ज्या वेळेला डेडिकेशनचा विषय माझ्या समोर येतो त्यावेळेला मला डेडिकेशनचं एक जे जगानं मान्य केलेलं उदाहरण आहे आणि एकमेव जगातलं दी बेस्ट डेडिकेशनचं उदाहरण जर कोण असेल तर मोहनदास करमचंद गांधी, महात्मा गांधींच्या सारखं डेडिकेशन मी आतापर्यंत ह्या जगाच्या पाठीवरती कोणाचंही बघितलेलं नाही. खूप पॉवरफुल डेडिकेटेड लाईफ महात्मा गांधी जगले आणि त्यांचं एकच ध्येय होतं आणि ते म्हणजे फक्त स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य. 1920 पासून 1947 पर्यंतच्या 27 वर्षाच्या प्रवासामध्ये महात्माजींच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग आले की जेणेकरून सत्याग्रहाची मोहीम चौरी चौराच्या घटनेनंतर त्यांना माघारी घ्यावी लागली. त्यांच्या अनुयायांनी पण त्यांच्यावरती टीका केली, परंतु महात्माजी सत्याग्रहापासून बाजूला सरले नाहीत. सत्याग्रहाची चळवळ त्यांनी पाठीमागे घेतली, पण सत्यासाठीचा आग्रह शेवटपर्यंत त्यांनी ठेवला. आणि एक मोहनदास करमचंद गांधी नावाची व्यक्ती महात्मा म्हणून झाली ती केवळ त्यांच्या समर्पित जीवनामुळे झाली. देशासाठी जीवन त्यांनी जे समर्पित भावनेनं करून घेतलं. त्यांनी असं नाही म्हणले की सोमवार मंगळवार फक्त काय असेल ते सत्याग्रहाचं बघतो, बुधवार गुरुवार जरा वेगळंच बघतो, रविवारी माझा सुट्टीचा दिवस असतो, असं नाही. डेडिकेशन म्हणजे 24/7. आणि डेव्हलपमेंट ऑफिसर डेडिकेटेड असतो. पण आम्ही उठताना आणि झोपताना आमच्या डोक्यामध्ये आमच्या व्यवसायाचा, आमच्या विमा प्रतिनिधीचा, आमच्या संस्थेचे विचार असतात. फक्त त्याला एक चांगलं स्वरूप हे देणं गरजेचं असतं. अवेक, अराइज अँड डोंट स्टॉप टिल द गोल इज नॉट अचीव्ड.
हे सुद्धा डेडिकेशनच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची गोष्ट आहे. समर्पित भावनेनं काम करत असताना मित्रांनो, डिसिप्लिनला कधी विसरू नका, कारण डिसिप्लिन हा अत्यंत महत्वाचा भाग आहे, जो की सिस्टीमचा आत्मा आहे. डिसिप्लिन इज द सोल ऑफ सक्सेस सिस्टीम. टॅलेंट ऑलवेज फेल, सिस्टीम नेवर. मी खूप टॅलेंटेड लोकांना त्यांच्या जीवनामध्ये उद्ध्वस्त होताना बघितलेलं आहे. जसं की रिसेंटली तुम्ही सुशांत सिंग राजपूतला पण बघितलं. टॅलेंटची कमतरता नव्हती मित्रांनो, टॅलेंट प्रचंड होतं. पैशाची पण कमतरता नव्हती, असं जे काही सोशल मीडियामध्ये न्यूज येतात त्याच्यातून नाही दिसलं. परंतु लाईफमध्ये एक डिसिप्लिन असते ना, सेल्फ डिसिप्लिन, ती खूप महत्वाची असते. मी सेल्फ डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये नेहमी माझ्या विमा प्रतिनिधींना एक उदाहरण सांगत असतो. विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर. विनोद कांबळे, सचिन तेंडुलकर एकाच गुरुकुळे शिकले. दोघांनी एकत्र बॅटिंग करून वर्ल्ड रेकॉर्ड केलं. दोघांची एकत्र क्रिकेटमध्ये एंट्री झाली. सचिन तेंडुलकरला शतक करायला खूप दिवस लागले, परंतु त्याच्या अगोदर लागोपाठ 3 डबल सेंचुरीज, कसोटीचा क्रिकेटचा त्यावेळेला बोलबाला होता, वन डे क्रिकेटचा एवढा बोलबाला नव्हता, लागोपाठ 3 डबल सेंचुरीज देऊन सुद्धा आज विनोद कांबळेचं नाव आत्ताच्या पिढीतल्या जर पोरांना विचारलं तर कुणालाही सांगता येणार नाही, पण सचिन तेंडुलकरला कुणीही विसरू शकत नाही. हे उदाहरण डिसिप्लिनचं आहे. लाईफमध्ये डिसिप्लिनचं इम्पॉर्टन्स, सक्सेस सिस्टीममध्ये डिसिप्लिनचं इम्पॉर्टन्स, टीम बिल्डिंग मध्ये डिसिप्लिनचं इम्पॉर्टन्स, ह्या तुम्ही गोष्टी समजून घ्या. डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये मी अजून एक उदाहरण सांगतो, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर यांचं. नेताजी पालकरांना जबाबदारी दिली होती की पन्हाळ्याला वेळेत पोहोचण्याची, आणि दुर्दैवानं काही कारणास्तव नेताजी तिथं पोहोचू शकले नाहीत. महाराजांनी स्वतःचे ते नातेवाईक होते, अतिशय जवळचे नातेवाईक होते, परंतु तिथं भावनेचा विचार केला नाही आणि महाराज त्यांच्यावरती बरसल्यानंतर नेताजी स्वराज्य सोडून आदिलशाहीमध्ये नंतर मुघलशाहीमध्ये गेले. ह्या जो प्रसंग आहे, परंतु महाराजांनी कधी हा माझा जवळचा आणि तो माझा लांबचा असा दृष्टिकोन कधीही ठेवलेला नाही. कारण जर टीम बिल्ड करायची असेल ना, तर काही कठोर निर्णय घेणं ही अपरिहार्यच असते. हे मित्रांनो तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हा सगळ्या एबीसीडी मधल्या डीच्या गोष्टी झाल्यानंतर एक लेटर येतं, ते इगो. खूप मेहनत तुम्ही करता, खूप प्रयत्न करता, खूप चांगलं यश तुम्हाला मिळायला लागतं आणि हे यश डोक्यात शिरतं. आणि यश ज्या वेळेला डोक्यात शिरतं त्यावेळेला इगोची निर्मिती होते. जी माणसं सातत्याने यश मिळवतात ते ह्या सगळ्यात वाईट असणाऱ्या गोष्टीपासून दूर राहतात. प्रत्येक यशस्वी माणूस हा इगो पासून दूर राहतो, आणि हा इगो जर तुम्हालाही त्याच्यापासून दूर राहता आलं तर तुमचं आयुष्य खूप ब्युटिफुल राहील. ही एक गोष्ट आहे की जो कधी आपल्याला अटॅच व्हायला नाही पाहिजे. जळूर असतो, जळू किती लोकांना माहित आहे मला माहित नाहीये. खास करून आमच्या शिराळा तालुक्यामध्ये चांदोली अभयारण्यामध्ये हा एक छोटासा जीव आहे की जो तुमच्या पायाला चिकटतो आणि तो तुमच्या शरीरातलं विषारी अशुद्ध जे रक्त असतं ना ते शोषून घेत असतो, पण त्याच्यातून तुम्हाला काही आजार होतात. आणि तो जळू तुम्ही शरीरापासून बाजूला काढला की तुमचं ब्लिडिंग आहे ना ते थांबत नाही. इगो आहे ना, तो इगो हा जळू सारखा असतो. त्या जळूपासून तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. तो एकदा का चिकटला ना की तुम्हाला तो सहजासहजी सोडत नाही, आणि जर तुम्ही त्याला सोडलत ना तर त्याच्यातून होणारी जखम जी असते ना ती भरून यायला खूप दिवस लागतात. त्यामुळं ह्याच्यापासून सुद्धा आपण लांब राहणं गरजेचं आहे. आफ्टर E there is the F, and F teaches us the time management. First thing first. 7 Habits of Highly Effective People, हे जे स्टीफन कोवेचं पुस्तक आहे, जरूर वाचा. वाचलंही असेल बऱ्याच जणांनी. जर वाचलं असेल तर ते आचरणात आणा. फर्स्ट थिंग फर्स्ट हे टाइम मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची गोष्ट आहे. विकास अधिकाऱ्यांच्याशी ज्यावेळेला मी विविध पातळीवरती संवाद साधत असतो त्यावेळेला मला नेहमी त्यांचं कन्फ्युज्ड स्टेट ऑफ माइंड बऱ्याच नवीन विकास अधिकाऱ्यांच्या मध्ये दिसतं. ते म्हणतात, साहेब काय करायचं नक्की, एजंट रिक्रुटमेंट करायची का बिझनेस डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यायचा, कोंबडी अगोदर का अंडा अगोदर, ही एक कन्फ्युज्ड स्टेट ऑफ माइंड ही नेहमी मला आढळते. पण मित्रांनो मी तुम्हाला नक्की सांगेन त्याच्यामध्ये की कन्फ्युजन असायचं काही कारण नाहीये. कोंबडी व्यवस्थित असणं गरजेचं आहे, सक्षम असणं गरजेचं आहे. अंडी तर येतीलच येतील, कोंबडीला व्यवस्थित चारा पाणी घाला. एजन्सी रिक्रुटमेंट हा तुमचा रोल आहे. रोल ऑफ द डेव्हलपमेंट ऑफिसर इज रिक्रुटमेंट, ट्रेनिंग अँड नर्चरिंग. त्यामुळे रिक्रुटमेंट हा आपला प्राईम रोल आहे. हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण विसरणं गरजेचं नाही. ज्या पद्धतीनं आपल्याला चांगल्या हेल्थसाठी सकाळ दुपार संध्याकाळ, ज्यांना 3 वेळेला जेवायची सवय, ज्यांना 2 वेळेला जेवायची सवय, त्यांना डाएट हे लागतं ना हेल्थसाठी, क्वालिटीचं डाएट लागतं. तसं विकास अधिकारी म्हणून तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर क्वालिटीची रिक्रुटमेंट पाहिजे. सटरफटर तुम्ही खाऊ शकता का? नाही खाऊ शकत. दुसऱ्याचं उष्ट कर्कट तुम्ही खाता का? नाही खात. मला जे काय समजायचे ते तुम्हाला अगदी व्यवस्थित समजतंय.
तुम्ही स्वतःच्या कष्टाचं, मेहनतीचं, क्वालिटीचं खाता आणि व्यवस्थित खाता, शांतपणे खाता. हा जो प्रक्रिया आहे ना, ती मित्रांनो समजून घ्या. टीम डेव्हलपमेंटमध्ये, एजंटची रिक्रुटमेंटमध्ये ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये एजंटला जे चारा पाणी घालायचंय ते त्याच्या काश फॉर्म्युल्यावरती आम्हाला काम करायचंय. त्याचा काश आपल्याला डेव्हलप करता आलं पाहिजे. गिव्ह हिम प्रॉपर नॉलेज, के फॉर नॉलेज, डेव्हलप हिज राईट ऍटिट्यूड. त्याच्यामध्ये एक चांगला दृष्टिकोन निर्माण करणं गरजेचं आहे. आजकाल ऍटिट्यूड हा शब्द वाईट पद्धतीनं पण वापरला जातो. मी त्या अनुषंगानं बोलत नाही. त्याच्याकडे प्रॉपर ऍटिट्यूड डेव्हलप करणं ही पण डेव्हलपमेंट ऑफिसरचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हेल्प हिम टू अक्वायर द डिफरंट स्किल्स. वेगवेगळी स्किल्स अक्वायर करायला तुम्हाला त्याला मदत करायची आहे. कारण ज्या पद्धतीचे इनपुट तुम्ही देणार त्या पद्धतीची आउटपुट तुम्हाला येणार. मगाशी मी सांगत होतो की चांगला परफॉर्मन्स करत असताना तुम्हाला तुमचं लाईफ एन्जॉय करायला पाहिजे. मी बघितलेत अनेक विकास अधिकाऱ्यांना की ज्यांना कामाशिवाय दुसरं काही दिसत नाहीये. डेफिनेटली कामाला तुम्ही प्रायोरिटी दिलीच पाहिजे. त्या बाबतीत माझं दुमत नाही. आपण जर LICचा पगार घेतो तर आपण किमान 8 तास काम करायलाच पाहिजे. मी स्वतः रोज 8 तास LICचं काम करतो. वेगवेगळ्या पातळीवरती करतो पण करतो. आणि आठवड्यातले 5च दिवस मी LICचं काम करतो, 8 तास करतो. 2 दिवस मी LICचं अजिबात काही काम करत नाही. माझ्याकडे दुसऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. त्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून टाइम मॅनेजमेंट हा अतिशय महत्वाचा विषय असतो. आणि जर तुम्हाला बेटर टाइम हवा असेल तर तुमच्या हाताची बेटर टीम असायला पाहिजे. तुमच्या टीमची कौशल्य जेवढी चांगल्या पद्धतीने विकसित आहेत तेवढं तुम्हाला तुमचं लाईफ एन्जॉय करता येणार. त्यामुळे लोकांना विकसित करत असताना आपण कंजूसी नाही ठेवायला पाहिजे. प्रॉस्पेक्टिंग कशा पद्धतीनं करायचं हे तुम्ही त्याला शिकवलं पाहिजे. प्रॉस्पेक्टिंग एक स्किल आहे, ते पण शिकवलं पाहिजे. नीड अनालिसिस, जे प्रॉस्पेक्ट असतात त्या प्रॉस्पेक्टच्या गरजांचा अभ्यास कसा करायचा, नीड अनालिसिस कसं करायचं, नीड बेस्ड प्रेझेंटेशन कसं करायचं. नीड बेस्ड प्रेझेंटेशन केल्यानंतर कस्टमरची वेगवेगळी ऑब्जेक्शन्स येतात. ऑब्जेक्शन हँडलिंग म्हणण्यापेक्षा मी म्हणतो कॉन्फिडन्स बिल्डिंग कसं करायचं. ग्राहकाचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला तरच तो तुमचा प्रॉडक्ट सेल करतो. ग्राहकाचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचं कौशल्य माझ्या विमा प्रतिनिधीमध्ये असायला पाहिजे. प्रत्येक ऑब्जेक्शन हँडल करायला जर तुमचे एजंट तुम्हाला फोन करायला लागले तर मग तुमच्या डोक्याचा भेजा खराब झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग आपल्याला ह्या कामातला जे जॉब सॅटिस्फॅक्शन आपण म्हणतो ना, ते जॉब सॅटिस्फॅक्शन मग आम्हाला नाही मिळत आहे. तर त्या गोष्टी आम्ही त्यांना शिकवणं गरजेचं आहे. प्रॉपर फॉलोअप कसा करायचा, चांगला फॉलोअप कसा करता येईल, ह्या पण गोष्टी आपण लोकांना शिकवणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यानंतर जी की स्लाइड तुम्हाला दिसते, मी शहाजींना विनंती करेन की स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. गोल्स, G फॉर गोल्स खूप महत्वाचा शब्द आहे. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला गोल्स ह्या शब्दाला अत्यंत महत्व दिलेलं आढळून येईल. आपण आपल्या लाईफमध्ये गोल्स जे आहेत हे गोल्स आपण सेट करून जर काम केलं तरच सक्सेस बाय डिझाईन मिळतं. ज्या वेळेला तुमचं सक्सेस डिझाईनड नसतं त्यावेळेला सक्सेस जे तुम्हाला अपघातानं मिळतं ते चिरकाळ टिकणारा असत नाही. फर्स्ट साईडकडं जा शहाजी. आयुष्यामध्ये यश जे म्हणतात ना, त्या यशाची व्याख्याच अशी आहे की गोल्स, अचिव्हमेंट ऑफ द गोल इज नोन ॲज द सक्सेस. जीवनामध्ये वेगवेगळी ध्येय ठेवा आणि ती ध्येय प्राप्त करा. ती ध्येय जर तुम्ही प्राप्त केली तर तुम्हाला यशस्वी म्हटलं जातं. आज मला इथं बोलण्याची संधी मिळाली कारण संयोजकांनी माझी कारकीर्द गेल्या 23 वर्षाची आहे ती जवळून बघितलेली आहे. त्यांना वाटलं की ह्या माणसाने आयुष्यामध्ये जी काही उद्दिष्ट ठेवलेली आहेत ती उद्दिष्ट बऱ्यापैकी अचीव्ह केलेली आहेत. मी जगातला एकमेव यशस्वी माणूस आहे अशातला भाग नाही. फार छोटं यश मी माझ्या आयुष्यामध्ये प्राप्त केलं, परंतु ते त्याचं जे श्रेय आहे ते माझे आई वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आणि माझी टीम ह्या तिघांना त्याचं श्रेय जातं. तुम्हालाही आयुष्यामध्ये तुमची ध्येय ही निश्चित करता आली पाहिजेत. जर तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करू शकला तरच विमा प्रतिनिधी त्याचं ध्येय निश्चित करू शकणार. जर तुम्ही तुमचं ध्येय निश्चित नाही करू शकलात तर विमा प्रतिनिधी त्याचं ध्येय निश्चित करू शकणार नाही. आणि गोल सेट केलं एकदा तुम्ही की तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव होते. ज्यावेळेला गुंडेवार साहेबांच्या बरोबर माझं जे कॉन्व्हर्सेशन झालं आणि त्याच्यातून मी ते गोल सेट केलं तर मला त्याच्यातून माझं पोटेन्शियल दिसलं. मी एका ठिकाणी एजन्सी कॅनव्हास करण्यासाठी गेलो कारण मला तिथं 50 एजंट नेमून तेवढा बिझनेस आला नसता की मी RD चव्हाणच्या बरोबर कॉम्पिट करू शकलो असतो. मला अशा पद्धतीचा व्यवसाय आणणं गरजेचं होतं की एकाच एजंटना 1000 पॉलिसीज करणं गरजेचं होतं. अतिशय महत्वाची गोष्ट मी माझ्या लाईफमध्ये तुम्हाला शेअर करतोय. आजही ती एजन्सी माझ्याकडं चालू आहे. आणि ज्यावेळेला मी ती एजन्सी द्यायला गेलो त्यावेळेला त्या व्यक्तीकडे मी मोटरसायकलवरनं गेलो होतो. माझ्याकडे मला आठवतंय की सुझुकी सामुराय, नो प्रॉब्लेम. बाईक सुद्धा घेताना मी अशी घेतली होती की त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग. सुझुकी सामुराय नो प्रॉब्लेम नावाची बाईक माझ्याकडे होती आणि ती बाईक घेऊन मी गेलो आणि त्या सन्माननीय व्यक्तीकडे गेल्यानंतर त्यांनी अक्षरशः म्हणजे त्या अंगावरती घाम कशी झटकून टाकतात त्या पद्धतीनं मला झटकलं. कारण त्यांच्या लेखी मी कोणच नव्हतो. ते म्हणले, बघा साहेब
आमचं जे इन्शुरन्सचं काम आहे ना ते XYZ माणूस करतो आणि नंतर या बघतो विचार करून सांगतो असं म्हणले मी काय सांगत नाही. त्या इमारतीला 2 जिने होते. एका जिन्यानं वर चढायचं होतं, दुसऱ्या जिन्यानं खाली उतरायचं होतं. जिन्यातनं जाता जाता मी त्यांच्याशी बोललो आणि दुसऱ्या जिन्यानं मला खालचा रस्ता दाखवला. मित्रांनो, तुमचं लिसनिंग गुड आणि पॉवरफुल असायला पाहिजे. माझ्या लक्षात आलं की हा XYZ माणूस आहे ना, हा LICचं काम नाही करत. हा न्यू इंडियाचा डेव्हलपमेंट ऑफिसर आहे आणि ह्यांना लाईफ इन्शुरन्स मधलं ग च म माहिती नाहीये. मला त्या XYZ ला पकडणं गरजेचं आहे, कारण ती माझी चावी होती. मी त्या XYZ कडे गेलो आणि त्यांना सांगितलं की सर, तुम्हाला एका कारखान्याच्या मशिनरीचं इन्शुरन्स करायचं काम तुम्हाला द्यायचंय आणि माझ्याकडे एजन्सी आहे, त्याला एजन्सी देऊन तुम्हाला ते काम करायचंय. तर त्याला खूप आनंद झाला ना, एवढं बिझनेस मी त्यांच्याकडे आणून दिला म्हटल्यानंतर खूप खुश झाले. सगळं त्यांचं काम वगैरे झालं, कारखान्याच्या मशिनरीचा इन्शुरन्स वगैरे झाला आणि ते खुश झाले. मला म्हणले साहेब तुमचं काही काम असलं तर मला सांगा. म्हटलं बघा साहेब, म्हणलं उगाच आपलं मी तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही आपलं मोठ्यानं मला बोलाल, पण तसं नाही. नाही नाही म्हणले, सांगा तरी. काय नाही म्हणलं, मला अशा अशा व्यक्तीला एजन्सी द्यायची. त्यात काय म्हणले हे वेळेला. तर चला म्हणले जाऊया, तुमची गाडी आहे का माझी गाडी काढू. नाही म्हणलं सर, माझी गाडी घेऊन जातो. मित्रांनो, ती एजन्सी देण्यासाठी, फक्त ती एजन्सी देण्यासाठी तुम्हाला मी सांगेन की ज्या गोष्टी मी शिवाजी महाराजांच्याकडून शिकलो त्या मी माझ्या लाईफमध्ये ह्या पद्धतीने इम्प्लिमेंट केल्या, फक्त आणि फक्त ती एजन्सी देण्यासाठी. शिराळा अर्बन बँकेचं 20% व्याजदरानं 100% कर्ज घेऊन मी नवीन न्यू ब्रँड इंडिका कार पुण्यातनं पंडित ऑटोमोटिव्हच्या स्वारगेट शोरूम मधनं विकली. एक एजन्सी देण्यासाठी मी हे धाडस केलं आणि माझी न्यू ब्रँड कार घेऊन त्या XYZ व्यक्तीला घेऊन त्या व्यक्तीकडे गेलो, ज्या व्यक्तीनं मला जिन्याच्या पायऱ्या चढताना असं बाजूला हे केलं होतं, कारण तो त्यांचा दोष नव्हता. त्यांना मी कोण आहे काय असायचं माहिती पण नव्हतं. त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते वागले आणि मी ते मनाला लावून घेतलं नाही. माझा इगो तिथं कुठं हर्ट झाला नाही. मला ज्या गोष्टी कळायच्या ते गेल्या. गाडीतनं उतरायच्या अगोदर त्यांनी आम्हाला तिथं नमस्कार केला. ऑफकोर्स तो नमस्कार त्या न्यू इंडियाच्या डेव्हलपमेंट ऑफिसरला होता आणि मी त्यांच्याबरोबर होतो आणि मी त्यांना पूर्वी भेटलेलो पण आठवलं नाही. साधारण 15 दिवसाचा कालावधी ह्याच्यामध्ये गेला होता. मी तो विषय तिथं मांडला नाही. मग ती एजन्सी माझी प्लांट झाली. त्यावेळेला 15 रुपयामध्ये एजन्सी आपण द्यायचो आणि मित्रांनो, तिथं मला एका वेळेला जवळपास 1250 पॉलिसी एका ठिकाणी मिळाल्या. समजते ना मी तुम्हाला काय सांगतो ते? पोटेन्शियल जे असतं ना, ते तुमचं जर गोल असेल तर तुम्हाला पोटेन्शियल दिसतं. ती मी एजन्सी फक्त ते गोल ठेवलं होतं की एनी हाव 31 मार्चला आपल्याला हे ध्येय प्राप्त करायचंय म्हटलं, तर मला ते विजन निर्माण झालं. मला ती संधी दिसली की अरे हा, तिथून 1200 पॉलिसी होऊ शकतात. ही संस्था नवीन आहे, इथं कर्मचारी आहेत, आपल्याला इथे एजन्सी प्लांट कर. मला कुठलीही भीती वाटली नाही आणि मी ती एजन्सी प्लांट केली. आज 23 वर्षानंतरही ती एजन्सी माझ्यासोबत आहे. मला सांगायला निश्चितपणे कौतुक वाटेल, माझे ते खूप चांगले गुड फ्रेंड आहेत. एजन्सी सामान्यपणेच चालते, त्यांना पैशाची गरज नव्हती, कधीही नाही. आलं लक्षात? ते LICची एजन्सी करतात. हे राजेंद्र इथापेचा आणि त्यांचं एक रिलेशन आहे, त्या रिलेशनसाठी करतात. माझे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. मित्रांनो, ही पॉवर असते गोल्समध्ये. जर गोल्स नसतील तर तुमच्या लाईफमध्ये काय होतं हे पण तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड ओपन करा. ॲबिलिटी टू फायनलाइज द गोल इज द की ऑफ सक्सेस. तुमच्याकडे ती क्षमता तुम्हाला विकसित करणं गरजेचं आहे की गोल तुम्हाला तुमची फायनल करण्याची जी ॲबिलिटी आहे ती निर्माण करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमचं वाचन असायला पाहिजे, पॉवरफुल लिसनिंग असायला पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीचे विचार तुम्ही ऐकले पाहिजेत, वाचले पाहिजेत, पॉइंट आउट केले पाहिजेत आणि ते अंमलात आणायला पाहिजेत. मग तुमच्या त्या ॲबिलिटीज गोल फायनलाइज करण्याच्या डेव्हलप होतील. गोल्स ओपन द डोअर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. ज्यावेळेला तुम्ही गोल निश्चित करता त्यावेळेला तुमची सकारात्मक विचार करण्याची श्रृंखला चालू होते आणि ही श्रृंखलाच तुम्हाला यशाच्या मार्गावरती कायमपणे कार्यरत ठेवते. फॉरगेट द पास्ट इज द फर्स्ट स्टेज टू सक्सेस. भूतकाळामध्ये काय झालं, कुणाला काम करता आलं, कुणाला नाही करता आलं, कुणाचा अपमान झाला, कुणाला मान मिळाला, ह्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आणि तुमचा स्वतःचा पास्ट काय, तुम्ही कुठल्या फॅमिलीशी बिलॉंग करता, तुमच्याकडे कुठली डिग्री आहे, तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहे का काटावरती पास झालाय, डझंट मॅटर. तुमचा पास्ट काय आहे तो महत्वाचा नाहीये. सेकंड स्टेप इज फिक्स युअर गोल. तुम्हाला तुमचं ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे. नेक्स्ट. विदाउट गोल लाईफ वंडर्स एनिवेअर इन ओशन. 80% लोक ह्या कॅटेगरीतले असतात कारण त्यांच्याकडे त्यांच्या जीवनाचं ध्येय नसतं.
आणि जर त्यांच्याकडे बिझनेस गोल नसेल तर त्यांच्या एजंटला गोल नसतं. आणि मग लोक स्वतःच्या मनाप्रमाणे, सवडीप्रमाणे ज्या वेळेला पैशाची भूक लागेल त्यावेळेला लोक काम करतात. आणि मग ज्या पद्धतीचं यश आपल्याला अपेक्षित असतं ते नाही मिळत. त्याचं कारण आपण स्वतःच भरकटलेलो असतो. आणि जो स्वतः भरकटलेला आहे तो दुसऱ्याला काय दिशा देणार, नाही का? हू यू आर इज लेस इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू विल बी. तुम्ही कोण आहात आणि कोण होता हे महत्वाचं नाहीये. तुम्हाला काय बनायचंय, तुमचं ध्येय काय आहे हे खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट, forget the past and move on. Goals are the fuels for achievement. Next, सतत मोटिवेशनची आपल्याला गरज लागते आणि ते दुसऱ्याने बॅक साईडला जा. हा, गोल्स आर द फ्युएल फॉर द अचिव्हमेंट. त्याच्यावरती आपण बोलत होतो. ती स्लाइड बरोबर आहे. ह्याच्या नेक्स्ट ची स्लाइड आहे. नो, ही बॅक झालं. हा, दिस इज ओके. फ्युएल्स फॉर द अचिव्हमेंट. आपल्याला कायम मोटिवेशनची गरज लागते. दुसऱ्यांना मोटिवेट करावं, ब्रांच मॅनेजरना फोन करावा, ब्रांच मधल्या कलिग्सना म्हणावं की अरे काम कर, कुठेतरी सिनियर डीएमचा फोन यावा, ही अपेक्षा आपण जे ठेवतो ते आपली स्वतःची ध्येय नसल्यामुळे ठेवतो. म्हणजे दुसऱ्याने आपल्या लाईफला ड्राईव्ह करावं आपल्याला असं वाटतं. दुसऱ्याच्या फ्युएलवरती आपली गाडी किती दिवस चालणार? आपल्याला स्वतःच फ्युएल पाहिजे, स्वतःचं ध्येय असणं गरजेचं आहे. व्हॉट यू डिसाइड दॅट यू विल गेट. जे तुम्ही ठरवता ते तुम्हाला डेफिनेटली मिळतं. ह्या विषयावरती सुद्धा खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण वेळेचं बंधन आहे आपल्यावरती, त्यामुळे मी फारसं बोलणार नाही. परंतु असं म्हणतात की जे आपण पेरतो तेच उगवतं. जर तुम्ही गहू पेरले तर गहू उगवणार, ज्वारी पेरली तर ज्वारी उगवणार, बाबळीचे जर बिया पेरल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये काटे सुद्धा उगवायला वेळ लागणार नाहीये. काय पेरायचं ते तुम्ही हे करायचं. पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड नावाचं पुस्तक आहे, वाचा. मग तुम्हाला कळेल की काय पेरलं पाहिजे आणि काय नाही पेरलं पाहिजे. मगाशी मी म्हटलं की सक्सेसफुल पीपल ऑलवेज थिंक अबाउट देअर गोल अँड अचीव्ह इट. ही एक सिस्टीम आहे की ते त्यांच्या ध्येयाच्या बाबतीत 24/7 विचार करत असतात आणि त्या विचारधारेवरती ते काम करत असतात आणि म्हणून त्यांना सक्सेस बाय डिझाईन मिळतं, नॉट बाय डिफॉल्ट. नेक्स्ट, ही स्लाइड बघा. पहिली जी वरचे हाफ स्लाइड जी आहे ती खाली आहे. सक्सेसफुल पीपल हॅव द क्लॅरिटी इन माइंड अबाउट देअर गोल्स. त्यांच्या ध्येयाच्या बाबतीमध्ये, त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये, त्यांच्या डे आउट, त्यांचं जे वर्कआउट असतं त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये एकदम क्लॅरिटी असते. परंतु ज्या माणसांच्याकडे ध्येय नसतात ही माणसं अनसक्सेसफुल पीपल असतात आणि ही अनसक्सेसफुल पीपल ऑलवेज थिंक व्हॉट इज नॉट पॉसिबल अँड दे विल फेल. फेल्युअर्स आर ऑलवेज कन्फ्युजन. मगाशी मी म्हटलं की 80% लोक मला कायम कन्फ्युजड स्टेट ऑफ माइंड मध्ये दिसतात. कन्फ्युजन ही एक भ्रामक अवस्था आहे आणि ती भ्रामक अवस्था जर तुम्हाला टाळायची असेल तर तुम्हाला हे शिकून घ्यावं लागेल की बिझनेस गोल्स असतील, पर्सनल गोल्स असतील, सोशल गोल असतील, फॅमिली गोल्स असतील, ही तुम्हाला सेट करता आली पाहिजेत. ठीक आहे, स्लाइड नाही दिसली तरी मी असं म्हटलं वरती की अनसक्सेसफुल पीपल ऑलवेज थिंक व्हॉट इज नॉट पॉसिबल. ते काय शक्य नाहीये त्याच्यावरती विचार करतात अँड दे विल फेल. म्हणजे त्यांचं फेल्युअर बाय डिझाईन असतं. फेल्युअर्स आर ऑलवेज कन्फ्युजड. त्यांच्या मनामध्ये कायम वैचारिक गोंधळ दिसतो की हे करू का ते करू, रिक्रुटमेंटच्या पाठीमागे जाऊ का, ऑफिसमध्ये जाऊ का, प्रपोजल कम्प्लीट करू. 23 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मित्रांनो मी अभिमानानं सांगेन की नॉट अ सिंगल प्रपोजल मी भरलेले. प्रपोजल फॉर्म भरणं हा डेव्हलपमेंट ऑफिसरचा रोल नाही, डेफिनेटली नाही. ज्याचा रोल आहे त्याला तुम्हाला तो देता आला पाहिजे. तुम्हाला तुमचं वर्क डेलिगेट करा हे सुद्धा तुम्हाला ह्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला शिकता येऊ शकतं. नेक्स्ट, ही स्लाइड मित्रांनो बघा की ही खूप काही सांगून जाते. गोल गिव्ह यू द क्लिअर विजन, डायरेक्शन आणि स्मूथ रोड इन लाईफ. जर तुमच्याकडे ध्येय असतील तर तुमचं जीवन हे अतिशय सुसंगत, प्रवाही, अतिशय आनंददायी प्रक्रिया असते ती. आणि आपल्याला माहित असतं ना की माझं डेस्टिनेशन काय आहे ते. तुम्ही प्रवासाला निघालाय आणि कुठल्या गाडीचं तिकीट काढायचं हे तुम्हाला माहित नाही तर तुम्ही एसटी स्टँडवर किती वेळ राहणार ना. तर तुम्ही बॅक टू पॅव्हेलियन घरातच बसणार, घरातनं पायच तुमचा बाहेर पडणार नाही. आज मी बघतो की डेव्हलपमेंट ऑफिसर कोरोनाच्या पिरियडमध्ये काय आहे, म्हणजे कसा वेळ चाललेला आहे, त्याचं उत्तर तुमचं तुम्हाला माहित आहे. पण कोरोनानं जो काही फ्री टाइम मला अवेलेबल दिला, माझा एकही वेळ दिवस कामाच्या शिवाय गेला नाही. आय एम कंटिन्युअस बिझी. वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये कंटिन्युअस मी स्वतःला एंगेज ठेवतो. दुपारची झोप हा शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाहीये. नॉट नेसेसरी. दुपारी झोपण्याची आवश्यकता नाही, प्रकृतीला हानिकारक असतं ते. तुम्हाला नाही करायला पाहिजे. तुम्हाला जर दुपारी झोपायचं नसेल ना तर सकाळी 1 तास मेडिटेशन करण्याची सवय लावून घ्या. सकाळी उठल्या उठल्या 1 तास छानपैकी मांडी घालून बसा, मस्तपैकी स्वतःशी संवाद साधा. परत दिवसभर एकदम फ्रेश जाणार तुम्ही. आणि त्याच्यानंतर 1 तासाचा एक्सरसाइज करा. डे टू डे हॅबिट्स मध्ये तुम्हाला फिजिकल फिटनेसला खूप खूप महत्वाची गोष्ट असते.
आयुष्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला अचीव्ह करायच्या असतील तर तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू कळायला पाहिजे. आणि गोल्स तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू रिअलाइज करतात, तुमच्यामध्ये ते विजन निर्माण करतात, तुमच्या स्वतःच्या जीवनाला दिशा देतात. आणि तो प्रवास जो असतो तो खडतर असत नाही, स्मूथ असतो, वेदनादायी असत नाही. रोल ऑफ द सबकॉन्शियस माइंड इन अचिव्हमेंट ऑफ द गोल. पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड बद्दल मगाशी मी बोललो, ते पुस्तक वाचा. जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, ही तुमची जमीन आहे. त्या जमिनीमध्ये तुम्ही जे पेरणार ते उगवणार. तुम्ही सकारात्मक विचार पेरले, सकारात्मक विचारांचं फळ लागणार आहे. आणि बघा ना, की एक बी पेरलं तर त्याला 1000 फळं लागतात. तशा पद्धतीची गोष्ट आहे, की एक चांगला विचार तुम्हाला 1000 पातळींच्या वरती चांगलं यश देऊ शकतो. व्हॉट यू सॉ दॅट यू विल गेट. इफ यू थिंक स्मॉल यू विल गेट स्मॉल. इफ यू थिंक बिग यू विल अचीव्ह बिग. ऑलवेज थिंक बिग. पॉवर ऑफ मॅजिक ऑफ थिंकिंग बिग नावाचं पण एक पुस्तक आहे. ते पुस्तक तुम्हाला ऐका. मला काही लोक सांगतात की अरे हा, तुम्ही जे समोरची जी इमेज आहे ना त्याच्या संदर्भामध्ये मी बोलतोय, की आपण एखादं ध्येय ठेवलं ना, गोल ठेवलं ना, की लाईफ मध्ये टेन्शन क्रिएट होतं. अरे टेन्शन इज पार्ट ऑफ लाईफ. टेन्शन आहे म्हणून तुम्ही जिवंत आहे. टेन्शन नसतं तर तुम्ही जिवंत असणार आहे का? मेलेल्या व्यक्तीचं प्रेत बघा, त्याच्यामध्ये काही पण टेन्शन नसतं, एकदम टेन्शन फ्री. काही नसतं ना त्याच्यामध्ये, काही टेन्शन नसतं. टेन्शन इज पार्ट ऑफ लाईफ ही तुम्हाला गोष्ट मित्रांनो समजायला पाहिजे. तुम्हाला त्याचं टेन्शन मॅनेज करता आलं पाहिजे. आणि तुम्ही प्रॉपर टेन्शन जर मॅनेज केलं तर टेन्शन इज रिक्वायर्ड. तो एरो दाखवलाय ना, तो गोल हिट करण्यासाठी, तुमचा एरो त्या गोलला बुलवरती हिट करण्यासाठी टेन्शन इज रिक्वायर्ड. सो गोल सेटिंग मुळे जर टेन्शन काही निर्माण होत असेल तर दॅट इज पार्ट ऑफ लाईफ. टेन्शनला घाबरायचं नसतं, टेन्शनला मॅनेज करायचं असतं. आयुष्यामध्ये ताण असणं हे सुद्धा गरजेचं असतं. आणि ज्याच्याकडे ताण आहे ना, व्यवस्थित जो ताणाचं व्यवस्थापन करतो ना, त्याच्या लाईफ मध्ये ताल राहतो. आणि ताल जर चित्रपट बघा एकदा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचं. म्युझिक मध्ये तालाला खूप महत्व असतं. तान असल्याशिवाय ताल असत नाही. जो हे पण वाजवला जातो ना, विना असेल, कुठली म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स बघा, की त्यांच्यामधला जो तान आहे ना तो सेट केलेला असतो. आपल्याला पण लाईफ मधला तान सेट करता आला पाहिजे. लाईफ मधला एकदा तान सेट केलं ना, की मग जीवनाचं संगीत. आज संगीत दिवस सुद्धा आहे, जसा की आज जागतिक योग दिन पण आहे. आणि संगीत दिवस आजचा माझ्यासाठी खूप दुग्ध शक्करा योग आहे, की योगायोगाचा दिवस आहे. आणि आज आपण एकमेकांशी संवाद साधतो. नेक्स्ट. नेक्स्ट. हा, गोल्स. हे खूप सुरुवातीच्या माझ्या करिअर मधलं, डेव्हलपमेंट ऑफिसरच्या करिअर मधलं हे पिक्चर आहे, की जे कागदावरती होतं. मी ते अशा पद्धतीनं डिझाईन करून घेतलं. गोल्स हेल्प यू टू क्रिएट युअर ओन वर्ल्ड. स्वराज, हे स्वराज्य तुम्हाला डेव्हलप करायचं. छानसा बंगला असायला पाहिजे, चांगली कार तुमच्या दारामध्ये असायला पाहिजे, आजूबाजूला ग्रीनरी असायला पाहिजे, तुमची मुलं चांगल्या संस्थेमध्ये शिक्षण घेतले पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन घेतलं पाहिजे, त्यांचं लाईफ पॉवरफुल असायला पाहिजे, तुम्ही तुमच्या फॅमिलीचं रोल मॉडेल असायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा शिवाजी जरी होता आलं ना तरी खूप गोष्ट झाली. शिवाजी काय माहितीये, शिवाजी हा एक बेस्ट असण्याचं एक परिमाण आहे. असं मी ह्यांच्या भाषणामध्ये ऐकलं होतं. प्रसिद्ध जे वक्ते शिवाजी महाराजांच्या ह्याच्यावरती व्याख्यान देतात, त्यांनी सांगितलं होतं की विष्णू शास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचं शिवाजी समजलं जातं. म्हणजे शिवाजी हे एक सर्वोच्चतेचं, सर्वोत्तम असण्याचं परिमाण आहे. तुम्हाला पण तुमच्या कुटुंबाचा शिवाजी जर होता आलं, तुमच्या टीमचा शिवाजी जर होता आलं, तर तुमचं वेगळं स्वराज्य निर्माण व्हायला फारसा वेळ लागेल असं मला वाटत नाही. नेक्स्ट. नेक्स्ट. हा, फाय पीपल डोंट सेट गोल. मग हे सगळं जर गोल सेटिंगचे फायदे आहेत तर लोक गोल का नाही सेट करत? पीपल आर नॉट सेटिंग द गोल बिकॉज दे डोंट नो व्हॅल्यू ऑफ द गोल्स. गोलची व्हॅल्यू काय आहे लाईफ मध्ये, ते तुम्ही अचीव्ह करणारे ध्येय, त्याचं पैशामध्ये मूल्यमापन करू नका. इट इज मोर दॅन मनी. जे सक्सेस असतं ना त्याची व्हॅल्यू पैशापेक्षा जास्त असते. पैसा इट इज सोर्स, माध्यम आहे ते. इट इज पार्ट ऑफ युअर सक्सेस, इट इज नॉट कम्प्लीट सक्सेस. डोंट नो हाऊ टू सेट द गोल. बऱ्याचशाच लोकांना ध्येय कसं निश्चित करायचं हे माहित नसतं. ड्रीम वर्चेस गोल, म्हणजे जी स्वप्न असतात ना ती स्वप्नच राहतात आणि ते गोल मध्ये कन्वर्ट होत नाहीये. ते पण करता येणं पाहिजे. दुसरं की एखादं मोठं ध्येय ठेवलं, म्हणजे मी जर तिथे समजा घाबरलो असतो गुंडेवर साहेबांच्या याला, तर कदाचित मी म्हणजे हा ठीक आहे, नाही झालं तर आपल्याला काय, ऑलरेडी घाबरायचं काही कारण नाहीये.
आणि घाबरणं हे जे त्याच्या संदर्भामध्ये पण हे करेल. दुसरं की लोक आपल्याला रिजेक्ट करतील असं पण आपल्याला वाटतं. पर्टिक्युलरली एजन्सी रिक्रुटमेंट HNI एजन्सी देताना आपल्याला ही भीती वाटते की जर ते मला नाही म्हणले तर काय. आज ते तुमचे एजंट नाहीत आणि उद्या तुम्ही त्यांना भेटला तर ते नाही म्हणले तर तुमचे एजंट नसणार आहेत. म्हणजे 0 - 0 = 0. नथिंग टू लूज ना. गमवण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये. परंतु जर समजा की 100 वेळा तुम्ही 0च्या फेस केला आणि एक व्यक्ती ऍड जर झाली 2 0च्या समोर एक ऍड झाला की 100 होतो. ह्या सेंचुरीला एक वेगळी व्हॅल्यू असते, तुम्ही समजून घ्या ना. हा एक पॉवरफुल शोधण्यासाठी तुम्हाला 100 वेळा 0 वरती काम करण्याची तुमची मानसिकता असणं गरजेचं आहे. 0 होऊन काम करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला ना तर लाईफमध्ये तुम्ही 100% हिरो होणार. तुम्ही 0 होऊन काम करा. 0 ही वाईट गोष्ट नाही. 0 ही खूप चांगली गोष्ट आहे. लोकांनी तुम्हाला रिजेक्ट करणं ही वाईट गोष्ट नाहीये. इट इज व्हेरी गुड. जर त्यावेळेला मला त्या माझ्या विमा प्रतिनिधींनी जर रिजेक्ट केलं नसतं तर कदाचित माझ्या लाईफमध्ये कार आलीच नसती ना. मी 20% कर्ज घेऊन 100% फायनान्स घेऊन कार घेतली. घर नव्हतं, भाड्याच्या घरामध्ये राहत होतो. काय ऐपत होती माझी सांगा. पण माझ्याकडे कार आली. कार आल्यानंतर सक्सेस आलं. सक्सेस आल्यानंतर माझं स्वतःचं घर पण झालं. मी LIC कडून घर बांधल्यानंतर LIC कडून कार घेतली. इट इज ओनली बिकॉज ऑफ द रिजेक्शन. नेक्स्ट. नेक्स्ट. ड्रीम वर्सेस गोल. ए गोल इज अ ड्रीम विथ डेडलाईन. गोल इटसेल्फ इज ड्रीम, पण त्याला डेडलाईन असायला पाहिजे. जसं की मी सांगितलं की मला डेडलाईन घातली होती आणि त्या डेडलाईनला मी ते अचीव्ह केलं. आणि जर डेडलाईन नाही घातली तर गोल विदाउट डेडलाईन इज जस्ट ड्रीम. आणि मग स्वप्न अशी ज्यांना डेडलाईन्स असत नाहीत ती कधीही साकारली जात नाहीत. मग ती दिवा स्वप्न होतात. आणि आपल्या आयुष्यामध्ये देवा स्वप्न बघण्याचा आपण प्रयत्न नाही करायला पाहिजे. आपण गोल ठेवायला पाहिजेत. आपली जी ड्रीम्स आहेत ती गोल्स मध्ये कन्वर्ट असायला पाहिजेत. छोटी छोटी गोल्स आपण ठेवून एक मोठं डेस्टिनेशन आपण डेफिनेटली लाईफ मध्ये अचीव्ह करू शकतो. नाही. हिअर इज द फिअर. फॉल्स एव्हिडन्स अपिअर रिअल. भीती म्हणजे काय. खोट्या गोष्टी खऱ्या वाटणं म्हणजे भ्रम निर्माण होणं. आणि ही भीती जी असते ना ती बऱ्याचशाच वेळेला अज्ञानातून निर्माण होते. त्यामुळे काशवरती पण आपण काम करायला पाहिजे. नॉलेजवरती काम करायला पाहिजे. नॉलेज तुम्हाला विजन देतं आणि विजन तुमची भीतीचा जो भ्रमाचा पडदा असतो ना तो दूर करतो. त्यासाठी नॉलेजवरती काम करणं वेगवेगळ्या पद्धतीचं मार्केटचं नॉलेज असायला पाहिजे. मार्केटच्या सेगमेंटचं नॉलेज असायला पाहिजे. कुठं जसं आपण एजंटांना सांगतो की प्रॉस्पेक्टिंग करा. रोज प्रॉस्पेक्टिंग करायला पाहिजे. प्रॉस्पेक्टिंग हा लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीचा आत्मा आहे. मग दुसऱ्याला सांगायचं आणि ते आपण नाही करायचं हे कितपत योग्य आहे. आपण करतो का एजन्सीचं प्रॉस्पेक्टिंग. डे टू डे करण्याची ऍक्टिव्हिटी आहे. मग मी म्हटलं की एजन्सीसाठीचं प्रॉस्पेक्टिंग ही सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे. फेस एव्हरीथिंग अँड राईज. मी तुम्हाला सांगितलं की चॅलेंजेसच्या टॉपिकमध्ये की प्रत्येक आव्हानाचा सामना करा. तुमची स्ट्रेंथ वाढणार आहे. जेवढं तुम्ही संघर्षाचा कराल ना. संघर्ष जितना ज्यादा जीत उतनी शानदार. जेवढा मोठा संघर्ष तुम्ही कराल ना तेवढं तुमचं आयुष्यातलं सक्सेस आहे ना ते एवढं पॉवरफुल तुम्हाला दिसणार. कुठलं फिअर तुम्ही ऍक्सेप्ट करायचं दॅट इज युअर चॉईस. म्हणजे भीती नावाची एक भ्रामक कल्पना डोक्यामध्ये ठेवून जगायचं की प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याची फिअर आपण डोक्यामध्ये ठेवायची. फेस एव्हरीथिंग अँड राईज. हे आपल्या चॉईसचा भाग आहे. आपण ठरवायचं की आपण काय करायचं ते. वामनराव पै म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही ठरवायचंय की तुमच्या जीवनाचं शिल्प कशा पद्धतीनं सुंदर बनवायचं ते. नेक्स्ट. ऑल रिजेक्शन इज द रिडायरेक्शन. सांगितलं मी त्याच्याबद्दल. ए रिजेक्शन इज नथिंग बट दॅन अ नेसेसरी स्टेप इन पर्स्युट ऑफ द सक्सेस. खरंच आहे ते की तुम्हाला पुनर्विचार करता आला पाहिजे की हा एखादा माणूस नाही म्हणलं. नाही म्हणणं हा काय फक्त तुमचा अधिकार आहे का. नाही म्हणणं हा ह्या पृथ्वीवरती प्रत्येक मानवाचा अधिकार आहे. टू से नो इज युअर बॉर्न राईट. तसंच टू से नो इज अनदर पर्सन बॉर्न राईट आल्सो. त्याचा पण तो जन्मसिद्ध अधिकार आहे. तो नाही म्हणण्याच्या पाठीमागची त्याची भावना काय. तो केवळ अज्ञानातनं नाही म्हणतोय का नाही म्हणण्यासाठी नाही म्हणतोय का खरंच त्याला त्या गोष्टी जमणार नाहीत. जस्ट रिथिंक ना आणि परत रिकनेक्ट करा. असे भरपूर विमा प्रतिनिधी आहेत की जे सुरुवातीच्या स्टेजमध्ये मला नाही म्हटले होते एजन्सीसाठी आणि नंतर माझ्या टीम मध्ये जॉईन झाले. ठीक आहे. अगदी मी तुम्हाला रिसेंटली कालचं उदाहरण सांगेन की एक रेनाउन एजन्सी माझी होती. पहिले 10 वर्ष चांगलं काम केल्यानंतर त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडवरती त्यांनी एजन्सी बंद केली. आणि काल मला त्या मॅडमचा फोन आला की सर मला पुन्हा एजन्सी करायची आहे. याचं कारण का. एजन्सी टर्मिनेट होऊन 13 वर्ष झाली. 13 वर्षानंतर पण ती व्यक्ती माझ्या कम्युनिकेशन मध्ये आहे.
त्यांनी त्या वेळेला नाही म्हटलं एजन्सी करायला, सर सॉरी मला नाही जमणार आहे. मी म्हटलं इट्स ओके मॅडम, काही प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाही. पण रिलेशनमध्ये कुठेही तफावत नाही. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फॅमिलीमधला कितीतरी बिझनेस हा माझ्या एजंटांना दिला आणि एवढा बिझनेस त्यांनी माझ्या एजंटना देऊन सुद्धा आता पुन्हा त्यांची एजन्सी करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये समजायला पाहिजेत की रिजेक्शन जे असतं ना ते लाईफमध्ये तुम्हाला एक नवीन विंडो ओपन करून देतं. त्यामुळे रिजेक्शनला तुम्ही घाबरायचं काही कारण नाहीये. रिजेक्शन आलं ना की तुम्ही एक छानसं स्माइल द्यायला पाहिजे, त्याच्याबरोबर एक नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट होणार आहे. नाही हा टीम बिल्डिंग मध्ये तुमचा रोडमॅप खूप महत्वाचा आहे. इम्पॉर्टन्स ऑफ द रोडमॅप. आपण खूप लेक्चर्स ऐकतो, मोटिवेट होतो वगैरे, खूप पॉवर भरली जाते आणि मग आता उद्यापासून काय खरं नाही असं सगळ्या गोष्टी होतात आणि फक्त रियालिटीमध्ये काही येत नाही. त्याचं कारण आपण गोल सेटिंग करतो, सगळ्या गोष्टी ठरवतो, परंतु प्लॅन ऑफ ऍक्शन आपल्याकडे नसतो. गोल सेटिंग जेवढं महत्वाचं आहे ना तेवढंच प्लॅन ऑफ ऍक्शन आहे. आणि प्लॅन ऑफ ऍक्शन आहे ना, आपल्या देशानं एक आपल्याला चांगली संस्कृती दिली आहे. तो तुम्हाला 5 वर्षाचा प्लॅन करता आला पाहिजे. म्हणजे 5 वर्षानंतरची माझी टीम काय असेल, त्यानंतर तुम्हाला 3 वर्षाचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे की 3 वर्षानंतर माझी टीम काय असेल. त्याच्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचं सुद्धा प्लॅनिंग करता आलं पाहिजे की 1 वर्षानंतर माझं काय टीम असेल. आणि तुम्हाला त्याच्यासाठी डे इन डे आउट तुमच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा डिझाईन करता आल्या पाहिजेत की हा माझ्या रोजच्या शेड्यूलमध्ये मला टीम बिल्डिंग मध्ये मी काय कॉन्ट्रीब्युट करणार. टीम बिल्डिंग म्हणजे फक्त रिक्रुटमेंट नव्हे, माइंड इट वेल. टीम रिक्रुटमेंट हा फक्त टीम बिल्डिंगचा भाग नाहीये. रिक्रुटमेंट इज द बिगिनिंग ऑफ टीम बिल्डिंग. रिक्रुटमेंट नंतर त्याला ट्रेनिंग आणि त्याचं नर्चरिंग हे 2 खूप महत्वाचे भाग आहेत. दिवसातनं किमान किमान 2 एजंटांच्या बरोबर मी बसतो. मला वाटतं सरांचा आवाज बंद झालाय का? शहाजी आवाज येत नाहीये. आवाज येत नाही. आवाज सरांचा गेलेला आहे. मी त्यांना हॅलो कॉन्टॅक्ट करायचं. हॅलो ओके. हा मध्येच डिस्कनेक्ट झालं, सॉरी. तर मी रोडमॅप बद्दल बोलत होतो. मी तुमच्याकडे रोडमॅप असायला पाहिजे, तुमचा ट्रेनिंगचा रोडमॅप असायला पाहिजे, तुमच्याकडे जॉईंट कॉलचा पण रोडमॅप असायला पाहिजे. प्रत्येकाबरोबर जॉईंट कॉल करा असं मला बिलकुलही सांगायचं नाही. परंतु वर्षामध्ये काही विमा प्रतिनिधी ज्यांच्याकडे चांगलं तुम्हाला प्रीमियम येण्याची पॉसिबिलिटी आहे, अशा लोकांच्या बरोबर तुम्ही गेल्यानंतर जर त्याच्या प्रीमियम मध्ये काही वाढ होणार असेल तर असे सिलेक्टिव्ह कॉल तुम्ही करायला पाहिजे. प्रत्येक कॉल जर तुम्ही एजंट बरोबर कराल तर तुम्ही काम नाही करू शकणार. फार कमी जॉईंट कॉल मी एजंटांच्या सोबत ऑन फील्ड करतो. अगदी गरज असेल तर माझ्या ऑफिसमध्ये एजंट क्लायंटला घेऊन येतात आणि त्याचा एक फायदा होतो. ज्यावेळेला क्लायंट त्याचं घर सोडून, त्याचं कामाचं ठिकाण सोडून आपल्या ऑफिस पर्यंत येतो, त्यावेळेला तो मेंटली प्रिपेअर्ड झालेला असतो की हा त्याला एलआयसी मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. तुलनेनं सोपं होतं. तुमचं स्वतःचं ऑफिस सुद्धा असणं त्यासाठी खूप गरजेचं आहे. तुम्ही एसबीआय आहात की एसबीआय नाहीये ह्याच्याची काही गरज नाहीये. म्हणजे मला सांगायला निश्चितपणे आनंद वाटेल की लास्ट 23 इयर्स आय हॅव माय ओन ऑफिस. गेले 23 वर्ष माझं स्वतःचं ऑफिस आहे आणि आता मी वेगवेगळ्या ठिकाणी पण माझी ऑफिसेस आहेत, तिथून मी ऑपरेट करत असतो. तुमचं स्वतःचं ऑफिस असणं ही ह्या व्यवसायाची प्राईम रिक्वायरमेंट आहे. तुमचा जो माइंडसेट आहे ना, तो एम्प्लॉईचा माइंडसेट जो आहे, म्हणजे तो तुमचा इन्सेन्स आपल्या सगळ्यांचाच असतो. तो एम्प्लॉईचा माइंडसेट आपण काढून टाकायला पाहिजे. वी आर द एम्प्लॉयर. आपण एम्प्लॉयर आहोत. आपण एजंट रिक्रूट करतोय, आपण लोकांना जॉब देतोय आणि मग आपण एम्प्लॉयर आहेत तर एम्प्लॉयरच्या पद्धतीनं आपलं सगळ्या गोष्टी रोडमॅप आपण त्या पद्धतीनं डेव्हलप करायला पाहिजे. तुमच्या रोडमॅप मध्ये तुमचं स्वतःचं ऑफिस असणं ह्याला सुद्धा खूप महत्व आहे, इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही त्या पद्धतीनं स्वतःला डेव्हलप करायला हवं. ह्या जस्ट गो बॅक टू द रोडमॅप साईड. त्याच्यानंतर तुम्हाला रोडमॅप मध्ये आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत
की जसं मी तुम्हाला सांगितलं की रिक्रुटमेंट आहे, त्याच्यानंतर ट्रेनिंग आहे, त्याच्यानंतर जॉईंट कॉल आहेत, त्याच्याबरोबर आफ्टर सेल सर्व्हिससाठी सुद्धा तुमच्याकडे काही प्रोव्हिजन असणं गरजेचं आहे. सगळ्याच एजंटांचं स्वतःचं ऑफिस असू शकत नाही, परंतु एजंटांना बॅकएंड सपोर्ट सुद्धा तुमच्या ऑफिसमधनं दिला जाऊ शकतो. आणि हा जर बॅकएंड हॅलो, आवाज येत नाहीये? आवाज येतोय? हॅलो, आवाज क्लिअर आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. ओके. येतोय हा, येतोय, काय अडचण नाही. मग ते मेसेज मध्ये मध्ये येत आहेत ना, तर त्यामुळे जरा हा, डिस्टर्ब ते होते की जुने आवाज नाही येत. ओके मगाशी ब्रेक ठीक. झाला होता. ओके ओके ठीक आहे. हा, तर आफ्टर सेल सर्व्हिसचा सुद्धा तुमच्याकडं रोडमॅप असणं गरजेचं आहे. ते आफ्टर सेल सर्व्हिस पण तुम्ही त्या पद्धतीनं हे करणं गरजेचं आहे. पुढं नेक्स्ट रोडमॅपच्या पुढं गोल्स आर द कॉज ऑफ हॅपीनेस. तुमच्या लाईफच्या पर्पज आहेत ना, पर्पज ऑफ लाईफ, तर तुमच्या गोलमध्ये रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे. तर तुमच्या लाईफला डायरेक्शन मिळेल आणि मग हे गोल तुमचं पॉवर हाऊस म्हणून काम करतील. तुम्हाला कोणीही डिमोटिवेट आणि फ्रस्ट्रेट करणार नाही. तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल. गोल सेटिंगमुळे ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. आपल्या जीवनाला एक अर्थ प्राप्त होतो, आपल्या जीवनाला एक दिशा प्राप्त होते. हे गोल्स जे आहेत आपल्या जीवनामध्ये सगळे गोल्स, म्हणजे LICच्या बिझनेस पुरती गोल्स मी नाही सांगत, वेगवेगळ्या पद्धतीचे मुलांचे तुमच्या स्वतःच्या एज्युकेशन करिअरचं पण गोल असू शकतं. तुमच्या जर कोणाला समजा शेतीमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटचं सुद्धा तुमचं गोल असतं. तुम्हाला एखादं सामाजिक कार्य करायचं तर त्या सामाजिक कार्याचं सुद्धा तुमचं गोल असू शकतं. माझ्याकडं ड्रीम्स अँड गोल्स नावाचं रजिस्टर आहे. 1997 मध्ये मी ते रजिस्टर लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक ड्रीम माझं लिहिलं होतं, जे की आता रियालिटीमध्ये आलेलं आहे. जे लोक माझ्याकडे आले होते त्यांनी बघितलं की माझ्या विमा प्रतिनिधींनी मला हे आनंदाने शेअर करण्याची गोष्ट आहे. आता कुठेही माझी प्रौढी मिरवण्याचा माझा हेतू नाहीये, फक्त जस्ट शेअरिंग म्हणून की शिराळा तालुक्यातलं पहिलं इंग्रजी माध्यमाची शाळा ही माझ्या विमा प्रतिनिधींच्या माध्यमातून मी सुरू करू शकलो. आज ICSE बोर्डची शाळा आहे, जिथं की जवळपास 500 विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेची स्वतःची 7.5 एकरची जमीन आहे, 20,000 स्क्वेअर फुटाचं त्याच्यावरती बांधकाम केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं एक सामाजिक कार्य हे ठेवलं. हे मी 1997 मध्ये ज्या वेळेला मी इथं विकास अधिकारी म्हणून जॉईन झालो त्यावेळेला मी माझ्या त्या रजिस्टरमध्ये लिहून ठेवलं होतं आणि ती गोष्ट आज रियालिटीमध्ये आलेली आहे. म्हणजे तुमची जी गोल्स आहेत ना, ती ऑन पेपर येणं हे सुद्धा किती महत्वाचं आहे बघा. आपण एजंटला सांगतो की कुठलीही गोष्ट 3 वेळेला निर्माण होते, एकदा तुमच्या डोक्यात, दुसऱ्यांदा कागदावर आणि तिसऱ्यांदा रियालिटीमध्ये. म्हणजे आपण इतरांना सांगतो ते स्वतःच्या बाबतीमध्ये का नाही करत आहे, ते करायला हवं. आयुष्याची सगळी ध्येय ऑन पेपर यायला पाहिजेत आणि ही जर ध्येय आपण पेपरवरती आणू शकलो तर रियालिटीमध्ये येण्याची पॉसिबिलिटी वाढते. व्हॉट इज द लाईफ? लाईफ इज नथिंग बट द रेल्म ऑफ पॉसिबिलिटीज. म्हणजे एक शक्यतांचं विश्व हेच जीवन असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला नॉलेजची गरज असते. रेल्म ऑफ पॉसिबिलिटीचा विषय आला म्हणून मी सांगतो. जर मला माहित नाही आता हे ऍक्टिव्हिटीज कुठल्या लेवलवरून चालते, कारण मी त्याच्यापासून डिटॅच होऊन खूप वर्ष झाली, पण त्याचा माझ्या लाईफमध्ये खूपच चांगला फायदा झाला. लँडमार्क फोरम म्हणून एक इन्फॉर्मल एज्युकेशन सिस्टीम आहे आणि अगदी 2000 मध्येच्या वर्षामध्ये असेल, 2003-4 मध्ये असेल, तर लँडमार्क फोरमचा सेल्फ एक्सप्रेशन लिडरशिपचा प्रोग्राम होता, जो की केशी कॉलेजला, जिथं की मेहरबाईंचा निरोप समारंभ झाला होता. मला पुन्हा माझ्या आठवणीनं तिथं उजाळा मिळाला. तिथं तो करायचा होता आणि जवळपास 50 आठवड्यांचा तो प्रोग्राम होता, म्हणजे 1 वर्षाचा. दर शनिवारी रात्री मी तिथून पेठ नाक्यावरनं बसायचो लक्झरीला आणि सकाळी पहाटे तिकडं सानपाड्याला उतरायचो, बहिणीकडे जायचो, आंघोळ करायचो आणि बरोबर तिथं 8 वाजता लेक्चर सुरू व्हायचं असताना त्यांचा नियम होता की 8ला 5 कमी असताना त्याचा केशी कॉलेजचं गेट बंद व्हायचं आणि मग दुपारी 2 वाजताच ते उघडायचं. तुम्ही इंडियातनं कुठनं पण आलेला असला तरी तुम्हाला तिथे एंट्री नसायची. मित्रांनो, हे 1 वर्षाचं ट्रेनिंग मी तिथं जाऊन केलं आणि माझ्या लाईफला एक वेगळी दिशा मिळाली. म्हणजे गोल सेटिंग वगैरे ते काय कसं करायचं असताना ह्या गोष्टी मी तिथं खूप चांगल्या पद्धतीने शिकलो, ज्याचा की LICशी काडीचा संबंध नाही. अलग लक्षात. गोल सेटिंगच्या बाबतीमध्ये मी आणखीन जे नॉलेज केलं जिथे त्यांना एक्नॉलेज करणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे गुरुकुलची जी एक एज्युकेशन सिस्टीम होती, अशोक गोकर्ण सर ज्यांनी त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं. आत्ताची पिढी त्या प्रक्रियेला थोड्याफार प्रमाणामध्ये मुकली असं मी म्हणेन. गोकर्ण सरांचं खूप मोठं योगदान आहे की कशा पद्धतीनं लाईफची गोल्स सेट करावीत. बिझनेसच्या गोलच्या बाबतीमध्ये तर त्यांचं मार्गदर्शन आम्हाला राहिलंच की आज ह्या कोरोनाच्या मुळे
इथापे सरांच्या सिस्टीमला इश्यू आहे. जस्ट 1 सेकंड. इथापे साहेब आवाज गेला. इथापे सर. त्यांची जरा बँडविड्थ लो आहे त्यामुळे इश्यू येतोय. हॅलो. आर यू लिस्निंग मी? हॅलो, आवाज येतोय? हा सर येतोय. हो, आता येऊ लागलाय. थोडं मध्ये मध्ये कनेक्टिव्हिटीचा जरा थोडं इकडं डोंगरी भागात मी असल्यामुळे थोडा त्रास होतोय तुम्हाला. सॉरी त्याबद्दल. मध्ये मध्येच कनेक्टिव्हिटी जाते. कंटिन्यू करा सर. कंटिन्यू कर. सरांचा नेटवर्कचा इश्यू आहे. कंटिन्यू परसिस्ट होत आहे. इथापे सर आवाज येत नाहीये. इथापे सर आवाज येत नाही. सर मीटिंग मधून बाहेर पडलेत असं वाटतंय. 1 मिनिट. ओके, अनम्यूट. हॅलो हॅलो. येस सर, कंटिन्यू. हा, आता येऊ लागलाय. हो, येतोय. इथापे सर कंटिन्यू करा. ओके, येऊ लागलाय. नेक्स्ट आहे. हा, नेक्स्ट. हॅलो, प्लीज नेक्स्ट स्लाइडला चला. कंटिन्यू करा. इथापे सर. हॅलो. हा, शहाजी पुढच्या स्लाइडला चला. हॅलो हॅलो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा, ओके. क्लिअर गोल. नो युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला ओळखायला शिका. व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ. तुमच्या जीवनाचं ध्येय काय आहे हे तुम्हाला कळायला हवं. आणि व्हॉट गोल आय वॉन्ट टू अचीव इन द लाईफ. आयुष्यामध्ये मला कुठली उद्दिष्ट अचीव करायचे, जे काही बद्दल मी बोलत होतो, की तुम्हाला तुमच्या आयुष्याची उद्दिष्ट असणं गरजेचं आहे. आणि व्हॉट आर द रिसोर्सेस आय हॅव टू अचीव माय गोल्स. मग ती माझी गोल्स आहेत, त्याची फायनान्शियल व्हॅल्यू काय आहे आणि ती गोल्स अचीव करण्यासाठी माझ्या हातामध्ये काय काय साधनं आहेत. ती नेक्स्ट स्लाइड जी आहे, LIC. बरोबर आहे, करेक्ट स्लाइड आहे ती. भारतीय जीवन विमा निगम, LIC, द बेस्ट रिसोर्स यू हॅव टू ब्रिंग युअर ड्रीम्स इन टू रियालिटी. मित्रांनो, सगळ्यात पॉवरफुल रिसोर्स तुमच्या आयुष्याची स्वप्न साकारण्यासाठी जर कुठला असेल तर
आता तुम्ही अ, सर कंटिन्यू करा. इथापे सर. शहाजी. एक मिनिट. एक मिनिट. हॅलो. सर कंटिन्यू करा. मी तुम्हाला को होस्ट केलेलं आहे. ओके ओके, हां ठीक आहे. हा, तर जसं की गोल सेटिंग आपलं महत्वाचं आहे ना, तसं आपली गोल अचीव करण्यासाठी आपल्याला विमा प्रतिनिधींचं गोल सेट करायचं आहे. आणि विमा प्रतिनिधींचं गोल सेट करण्यासाठी जो नेक्स्ट स्लाइड आहे ती क्लब मेंबरशिपचे जो क्रायटेरिया आहे, 5 इयर्स प्लॅनिंग जे मी म्हटलं होतं की 5 वर्षाचं प्लॅनिंग आपल्याला करता आलं पाहिजे आणि आपलं ध्येय एक क्लब मेंबरशिप असायला पाहिजे. मित्रांनो, मी माझ्या 23 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एमडीआरटी वरती कधी फोकस केला नाही. एमडीआरटीच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं अर्निंग वगैरे होतं, मी समजू शकतो. पण एमडीआरटी एजंटचं करिअर हे लॉंग लास्टिंग करिअर असतं असं मला प्रिन्सिपली वाटत नाही. माझा फोकस जो आहे माझ्या लाईफमध्ये हा की क्लब मेंबर एजंट करण्यावरती राहिला. जसं की माझ्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं, माझ्याकडे खूप चांगल्या पद्धतीचे क्लब मेंबर आहेत आणि इट्स ट्रू. क्लब मेंबर तयार करणं म्हणजे एक प्रोफेशनल एजंट तुम्ही तयार करता. एमडीआरटी एजंट त्याची पैशाची गरज संपल्यानंतर एजन्सी सोडेल, परंतु चेअरमन क्लब मेंबर एजंट त्याच्याकडे 1000-1200 क्लायंट आहेत, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये एजन्सी सोडणार नाही आणि तोच काय त्याची पुढची पिढी सुद्धा तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये मदत करेल. ज्यावेळेला तुम्ही 30-35 वर्षाची सर्व्हिस करता त्यावेळेला तुम्हाला 2 पिढ्यांच्या सोबत काम करणं गरजेचं असतं. मे बी ही स्लाइड कदाचित जुनी वगैरे असेल, पण तुम्ही डोक्यामध्ये हा विचार ठेवा. हे फक्त एक विचार तुमच्या डोक्यामध्ये यावा म्हणून ती स्लाइड तिथं टाकलेली आहे की क्लब मेंबरशिप हे तुमच्या कामाचं डिझाईन असेल. रोड मॅप मध्ये क्लब मेंबरशिपला महत्व पाहिजे. तुमचं एजंटशी बोलणं असताना क्लब मेंबरशिपवर असायला पाहिजे. तो लाईफ लॉंग तुमच्यासोबत राहणार आहे अशा पद्धतीचं टॉक तुमचं असायला पाहिजे. तुम्ही जर त्याच्याबरोबरचं टॉक हे केवळ पैशाच्या माध्यमावरती ठेवलं, कमिशनच्या माध्यमावरती ठेवलं, तर पैशाची गरज आहे ना ही फार काळ माणसाची राहत नाही. पैसा फार काळ माणसाला मोटिवेशन देऊ शकत नाही. पण क्लब मेंबरशिप डेफिनेटली लॉंग लास्टिंग करिअर राहतं आणि त्या पद्धतीनं तुम्ही क्लब मेंबर एजंट क्रिएट करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. एक व्यावसायिक विमा प्रतिनिधी असतो, तो क्लब मेंबर असतो. मग त्याच्यामध्ये एमडीआरटी मध्ये सुद्धा कॉर्पोरेट क्लब मेंबर, गॅलेक्सी क्लब मेंबर आहेत, परंतु क्लब मेंबरशिप हा एक फोकस असायला पाहिजे. मी रुरल एरियामध्ये काम करत असताना मी नंबर ऑफ लाईव्ह वरती काम करतो. नंबर ऑफ लाईव्ह वरती काम करण्याचा फायदा मित्रांनो मला प्रचंड झाला. आता माझं चांगलं प्रीमियम वरती सुद्धा काम यायला लागलं. मागच्या 3 वर्षामध्ये माझ्याकडे 3 एमडीआरटी एजंट सुद्धा तयार झाले. परंतु माझा बेस लाईव्ह असल्यामुळं मध्यंतरी जे प्लॅन क्लोजरमुळे रिसेशन आलं, माझ्या टीमला त्याचा फारसा तोटा झाला नाही. खूप चांगल्या पद्धतीचं काम त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा माझ्या टीमने केलं. युलिपचा जो सेटबॅक लोकांना बसला, माझ्या टीमला बिलकुल युलिपचा सेटबॅक बसला नाही. मला खूप चांगल्या पद्धतीचं काम माझं त्याच्यानंतर सुद्धा आलं. लोकांना जीवन सरळचा सेटबॅक बसला. जीवन सरळचा सेटबॅक माझ्या टीमला सुद्धा त्या प्रोपोर्शनेट मध्ये नाही बसला, कारण त्याचं कस्टमर बेस हा डायव्हर्सिफाईड कस्टमर बेस असल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचं काम गेली 23 वर्ष सातत्यानं माझी टीम करते आणि त्याचं सिक्रेट ऑफ सक्सेस जे आहे ना ते क्लब मेंबरशिप वरती काम करणं आहे. नेक्स्ट, प्लॅन, टीमवर्क आणि गोल हा एक जे बाउंडिंग आहे ना ते खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडं प्लॅनिंग पाहिजे, टीमवर्क पाहिजे आणि टीमचं एक गोल असायला पाहिजे आणि टीमचं गोल ते त्या एजंटच्या गोल बरोबर अलाइन होणं गरजेचं आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट, 5 गोल सेटिंग. का गोल सेटिंग करणं गरजेचं आहे ह्याचं एक परत थोडक्यात आपण रिव्हिजन करू. 5 गोल सेटिंग इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट, गिव्ह द क्लॅरिटी टू द एंड विजन, ड्राइव्ह यू फॉरवर्ड. तुम्हाला पुढे नेण्याचं काम हे गोल सेटिंग करतं. गिव्ह यू लेसर फोकस, म्हणजे तुम्हाला कळतं की कुणावरती किती लक्ष द्यायचं आहे, कुठला एजंट आहे तो टाइमपास आहे, कुठला एजंट आहे ते प्रोडक्टिव्हिटी आहे, हे सुद्धा तुम्हाला कळतं. मेक यू अकाउंटेबल, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवायला लागता, अकाउंटेबल होता.
नेक्स्ट, बी द बेस्ट यू कॅन बी. म्हणजे तुमच्यातले जे सर्वोत्तम आहे ना ते फक्त गोल सेटिंगमुळे होऊ शकतं. बॅक, लिव्ह युअर बेस्ट लाईफ. आणि मग मी सांगितलं की अतिशय आनंददायी जीवन प्रवास जो असतो ना तो केवळ गोल सेटिंगमुळे शक्य होतो. नेक्स्ट, बी द बेस्ट यू कॅन बी. गोल्स हेल्प यू टू अचीव युअर हायेस्ट पोटेन्शियल. बॅक, without goal nobody grows in the life. By setting goal you set the target makes you move around and you will be the best of yourself. नेक्स्ट, ह्याच्यावरती फार विश्लेषण द्यायची आवश्यकता आहे याच्यातला भाग नाही. तुम्ही सगळे शुद्ध आणि ज्ञानी माणसं आहात. व्हॉट यू डू विश. तुमची इच्छा काय असते. ऑल माय एजंट बिकम सेंच्युरियन. मी जे थिंक करायचो तो एखाद्याची इच्छा असेल की माझे सगळे विमा प्रतिनिधी आहेत ना ते MDRT असायला पाहिजेत पण त्याच्यासाठी त्याच्या त्या पद्धतीचं आहे. इट इज द मिनिमम बेंचमार्क. आणि तो मिनिमम बेंचमार्क आहे. इज डुईंग 100 पॉलिसीज डिफिकल्ट इन अ इयर. व्हाय शुड आय फोकस ऑन द सेंच्युरियन अचिव्हमेंट. माझ्याकडे खूप चांगले शतकवीर एजंट काम करतात. टीम मध्ये किमान 10-12 शतकवीर माझ्याकडे कायम असतात. ह्या वर्षी थोडे कमी झाले, 8 शतकवीर माझ्याकडे झाले. बिकॉज आय वॉन्ट टू क्रिएट द सेन्स ऑफ प्राईड. एक शतक मारणं एक स्वाभिमानाची गोष्ट असते आणि तो एक सेन्स लोकांना सहज अटॅच होऊ शकतो. आणि कस्टमर बेस जर तुमच्याकडे असेल तर प्रीमियम बाउंड टू कम. दॅट सेन्स ऑफ प्राईड विल टेक यू द हायर लेवल इन द लाईफ. This year I am hell bent to make you all centurions. मी माझ्या टीमला सांगतो की मी नेहमी त्यांना बघतो मला टीम मध्ये सगळे शतकवीर होणं गरजेचं आहे. एकदा मी ते केलं होतं ज्यावेळेला मी डिव्हिजनला तिसऱ्या वेळेला टॉप केलं होतं त्यावेळेला माझ्याकडे ऑल छोटी टीम होती माझ्याकडे आणि प्रत्येकाला शतकवीर करण्यामध्ये मी यशस्वी झालो होतो. लेट अस सी हाऊ ईच वन ऑफ यू कॅन डू इट. तुम्ही पण हे करू शकता. कसं करू शकता बघूया आपण थोडं प्रॅक्टिकली बोलूया की हा एक्झॅक्टली काय करता येऊ शकतं. मला माहिती आहे की ह्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा बेटर आयडियाज कदाचित तुमच्याकडे असू शकतात पण सम शेअरिंग मी करतोय की हा मी काय करतो. जर तुम्हाला चांगलं वाटलं तर घ्या नसेल तर सोडून द्या. कंटिन्यू विथ युअर ओन आयडियाज. नेक्स्ट, हु इज सेंच्युरियन. अन एजंट कंप्लीट 100 पॉलिसीज ऑन इट लाईव्ह ऑर पॉलिसीज. काही फरक पडत नाही. इट कॅन बी एनिथिंग. इफ यू कॅन डू विथ द 100 लाईव्ह दॅट इज फाईन. इफ दॅट इज डिफिकल्ट ट्राय विथ द पॉलिसीज. सेंच्युरी इज सेंच्युरी नो मॅटर वेदर यू डू इट विथ लाईव्ह ऑर पॉलिसीज. एक रन काढून 100 धावा केल्या काय आणि चौकार षटकार मारून 100 केले काय. व्हॉट एव्हर इट मे बी 100 असतं. त्यांनी 100ला एक वेगळा रिस्पेक्ट असतो. हे आयडियात लोकांच्या मनामध्ये आपण इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, हाऊ कॅन यू प्लॅन थ्रू द लाईव्ह. लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही हे कसं करू शकता. बिकम सेंच्युरियन थ्रू द 100 डिफरंट लाईव्ह इज रिक्वायर्ड हार्ड अँड मेटिक्युलस प्लॅन. खूप काम करावं लागतं. क्लिअर कट गोल टू बी सेट अँड अचिव्ड मंथ बाय मंथ. म्हणजे मार्च मध्ये मी शतक करतो असं जर कोण म्हणत असेल ना तर ते काही खरं नाही. तुम्हाला शतक करायचं असेल ना तर महिन्याला 10 पॉलिसी, आठवड्याला 2 पॉलिसी ही स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजे. SSL सेगमेंट आता थोडंसं डिस्टर्ब झालेलं आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही नॅचच्या माध्यमातून सुद्धा करू शकता. बल्क पॉलिसीज कॅन बी फ्रॉम वन सिंगल एम्प्लॉयर. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की खूप चांगल्या पद्धतीचं काम येऊ शकतं. ट्राय अप्रोचिंग द कंपनीज फॉर इंट्रोड्युसिंग द SSS. न्यू कन्सेप्ट ऑफ बीमा स्कूल च्या माध्यमातून पण आपल्याला चांगल्या पद्धतीचे शतकवीर एजंट करू शकतात. एक 4 जर शाळा 25-25 पॉलिसी त्या केल्या तर 100 पॉलिसी त्याच्यामध्ये येऊ शकतात. आयडेंटिफाय द स्कूल, अप्रोच टू द प्रिन्सिपल विथ द लेटर फ्रॉम LIC. इफ मिनिमम 25 पॉलिसीज कम फ्रॉम द स्कूल, स्कूल विल बी प्रोव्हाइडेड द कॅश इनिशिएटिव्ह ऑफ टू द इन्स्टिट्यूशन. हे सगळं करत असताना ना कुठल्याही पद्धतीचे शॉर्टकट त्याच्यामध्ये नाहीत बघायचे. जे काही काम करायचे ना ते क्वालिटीचं काम करायचे. लक्षात घ्या क्वालिटीशी कधीही कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे लक्षात घ्या. म्हणजे असं नाहीये की शतक करा म्हणजे तुम्ही कुठल्याही पॉलिसी जाणं आणि कशाही पद्धतीनं करा. नाही, क्वालिटी हे महत्वाचे. आपला बेस मुळात क्वालिटी आहे, क्वांटिटी नाही. त्या क्वालिटीमध्ये सेंच्युरी कशी करता येईल त्याच्यावरती आपला फोकस असायला पाहिजे. नेक्स्ट, हाऊ टू डू विथ द पॉलिसीज. पॉलिसीज इज रिलेटिव्हली इझी रूट फॉर द सेंच्युरियन. पॅकेज तुम्ही देऊ शकता बाय गिव्हिंग मोर दॅन 1 पॉलिसी टू कस्टमर. नो रिस्ट्रिक्शन टू द नंबर ऑफ पॉलिसीज फॉर क्लायंट. द पॅकेज शुड बी मिनिंगफुल अँड युजफुल. लोकांच्या गरजेचं रिटायर अँड एन्जॉयचं पॅकेज आलं होतं. खूप चांगलं पॅकेज होतं. त्याच्यातनं सुद्धा चांगलं काम येऊ शकतं. आता तर LICनं सोपं केलं की 5, 10, 15 वर्षाचे सेटलमेंट ऑप्शन. म्हणजे 3 पॉलिसीज मध्ये सुद्धा तुम्ही रिटायर एन्जॉयचं प्लॅन विकू शकता. आता 25 पॉलिसी विकण्याची गरज नाही. वन्स क्लायंट अंडरस्टँड इट, इट्स नो इश्यू. लेट अस सी वन बाय वन द व्हेरियस ऑप्शन्स अवेलेबल. नेक्स्ट, रिटायर एन्जॉय बद्दल मी बोललो. मिनी रिटायर एन्जॉय असू शकतं, लक्सचं पॅकेज असू शकतं, बॅक
लक्ष जीवन साथी म्हणून सुद्धा तुम्हाला विकता येऊ शकतं. सिंगल पॉलिसी प्रीमियमच्या पॉलिसीचं सुद्धा पॅकेजिंग करून विकता येऊ शकतं. बालविद्यासारखे वगैरे कन्सेप्ट जे असतात मार्केटमध्ये तुमच्याकडे आहेत, तुम्ही त्याचा वापर करू शकता. कन्सेप्ट सेलिंगच्या माध्यमातून पॉलिसी विकणं ही फार सोपी गोष्ट आहे. नाही, नो युअर पोटेन्शियल, तुमच्या पोटेन्शियलची व्यवस्थित माहिती घ्या. व्हॉट इज युअर गोल फॉर द इयर, तुमचं गोल वर्षासाठी काय बघा. यू कॅन डू डेली 2 पॉलिसीज, हे तुम्हाला तुमच्या एजंटमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी आहे. 730 पॉलिसीज होती डेली. जर समजा की त्याने 1 पॉलिसी केली तर 365 पॉलिसीज होतील. CN1 क्लब मेंबर होईल. 2 पॉलिसीज केल्या तर ZM क्लब मेंबर होईल. वीकली पॉलिसीज केली तर DM क्लब मेंबर होईल. वीकली 1 पॉलिसीज केली समजा तर BM क्लब मेंबर होईल. फोर्टनाईटला 1 पॉलिसीज केली तर डिस्टिंग्विश क्लब मेंबर होईल. डिसाइड युअर गोल अँड वर्क अकॉर्डिंगली. हार्ड वर्क अँड प्रिझर्वन्स पेज, हे तुम्ही जेवढी मेहनत घ्याल तेवढं तुम्हाला त्याचे फळ मिळणारच. अलग लक्षात. डोंट मिस द ग्रीन चॅनल डेज. ऑफिसला रोज जाण्यामध्ये काही मजा नाही. त्यापेक्षा तुम्ही ग्रीन चॅनल डे डिक्लेअर करा. ब्रँचने डिक्लेअर केला तो त्यांच्या मोठेपणासाठी असतो. तुमचा ग्रीन चॅनल डे तुमचा असायला पाहिजे. आम्ही ते करतो की हा ठीक आहे, मला ज्या दिवशी ऑफिसला जायचं ना त्या दिवशी आपल्या टीमला कॉल द्यायचा, प्रपोजल घेऊन या. टाइम मॅनेजमेंटमध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन सुद्धा महत्वाची असते. रोज एका एजंटसाठी ऑफिसला जाणं आपल्याला नाही परवडत. मग आपण बाकीची ऍक्टिव्हिटीज कधी करणार. त्यापेक्षा प्लॅन करा ना. वीकली 1 दिवस ठरवा. फोर्टनाईटली एखादा दिवस ठरवा. 15 तारीख 30 तारीख ठेवूच नका. बिलकुल त्या दिवशी ऑफिसमध्ये असायला नाही पाहिजे. आणि असलंच ना त्या दिवशी तर तुम्ही एकदम रिलॅक्स असायला पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजे. लोकांना तुमच्या लाईफस्टाईल बद्दल जेलसी निर्माण झाली पाहिजे. आणि किमान 1 प्रपोजल घेऊन हा कॉल द्यायचा. लोकांना नेहमी छोटे कॉल्स, एक ग्रुप आहे आमचा की ज्याला आम्ही बेबी स्टेप म्हणून ग्रुप म्हणून संबोधतो, की छोटं पाऊल उचलायला. हजारो मैलाचा प्रवास हा एका पावलानं सुरू होतो. हे तुम्हाला समजायला पाहिजे. आणि जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही तुमच्या एजंटला ते शिकवायला पाहिजे, त्याला इम्प्लिमेंट करायला पाहिजे की हा चल एक प्रपोजल. ऍक्टिव्हेशन हा एक प्रॉब्लेम असतो. खूप पॉवरफुल ऍक्टिव्हेशन आहे. मला सांगायला आनंद वाटेल मग की संदीप सर म्हणत होते की 60-70 पॉलिसी झाल्यात, पण त्यांना मला सांगायला आनंद वाटेल की माझ्या टीमनं सेंचुरी कंप्लीट केलेली आहे. आणि ऍक्टिव्हेशन मध्ये मी आता 50% माझी टीम ऍक्टिव्ह झालेली, की जवळपास 50% एजंट ऍक्टिव्ह झालेले आहेत. एक पॉलिसी करून का पण ऍक्टिव्हेशन केलेलं आहे. नेक्स्ट, ह्या सगळ्या आयडियाज आहेत, ह्या माझ्या स्वतःच्या आयडियाज आहेत आणि त्या मी हे करतो. फॉलो एव्हरी ग्रीन चॅनल डे. शॉर्ट गोल्स गिव्ह द सेन्स ऑफ डायरेक्शन. एक त्याला दिशा मिळून जाते की छोटी छोटी उद्दिष्ट तुम्ही ज्या वेळेला देताना, तर ह्या वेळेला नाही झालं, नेक्स्टला कर, त्याच्या पुढच्या वेळेला कर. माणूस फोकस राहतो. मग आपण जे म्हणत होतो ना की गोल आपल्याला एक फोकस अप्रोच देतात, तो ह्या अनुषंगाने देतात. नेक्स्ट, ओनली आय कॅन चेंज माय लाईफ, नो वन कॅन डू इट फॉर मी. हे तुम्हाला समजायला पाहिजे आणि तुमच्या एजंटला तुम्ही ते शिकवलं पाहिजे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वामनराव पै जे म्हणतात ते सर्वार्थानं हे आहे. ते तुम्हाला कळलं तर मला असं वाटत नाही की तुमचं लाईफ सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही. यू आर अन एक्झाम्पल. वेदर यू आर गुड एक्झाम्पल ऑर नॉट, इट इज अप टू यू. तुम्ही कोण आहात. मी मगाशीच सांगितलं की तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा शिवाजी होता आला पाहिजे. आणि शिवाजी नाही होता आलं तर किमान अफजल खान होऊ नका, ही माझी विनंती राहील. कुणाची दगाबाजी, धोका, फरेब बिलकुल सुद्धा करू नका. तुम्ही कितीही ताकदवान असाल ना तरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. बिलकुल सुद्धा. तुम्हाला चांगलं नाही काय करता आलं ना, वाईट काय करू नका. इट्स ओके, स्टे न्यूट्रल. आय वॉन्ट टू डू इट, आय कॅन डू इट. हेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून भरपूर व्हायरल झालेली स्लाइड आहे. पण बघा हे टप्पे आहेत. ह्या एका टप्प्यापासून येस आय कॅन डू इट, हा कॉन्फिडन्स बिल्डिंगची ही स्लाइड आहे. रोज ह्याच्या कुठल्या टप्प्यावरती आपण आहोत हे आपण बघायला पाहिजे, तर आपले एजंट बघतील. जे अडत असताना ते पोऱ्यात येतं. जर तुमच्या जवळ नसेल तर तुमच्या एजंटांच्या जवळ सुद्धा नाही येणार. माइंड इट वेल. पुढं, अ ड्रीम रिटर्न विथ डाऊन विथ डेट बिकम्स गोल. अ गोल ब्रोकन डाऊन इन टू द स्टेप्स बिकम प्लॅन, अँड प्लॅन बॅकअप विथ ऍक्शन मेक्स युअर ड्रीम कम ट्रू. शाळेचं माझ्या ब्रीदवाक्य आहे, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड. सगळी लेक्चर्स ऍक्शन जर नसेल तर ती वायफळ आहे. कृती विना उक्ती वाचाळ. कृती हा ABCD मधला A फॉर ऍक्शन हा अत्यंत महत्वाचा विषय. मग ती चुकीची असेल तरी चालेल. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. पण ऍक्शन ही खूप महत्वाची आहे. ऍक्शन, ऍक्शन अँड ऍक्शन हा एक सक्सेसचा मंत्र आहे, की कायम कार्यरत राहा. नेक्स्ट, यू कॅन डू इट. येस वी कॅन. आपण सगळे मिळू शकतो. गिव्हिंग अप इज इझी. बऱ्याच वेळेला आपण गोल सेट करतो आणि सोडून देतो. वेन युअर ड्रीम सीम फार अवे and life is full of the obstacles you face them every day, but no matter what the challenge, some faith will get you
through it. So never quit. Believe. Just remember you can do it. बिलकुल पण गिव्ह अप करू नका. गिव्ह अप करणारी लोक जी असतात ना, हे आय हेट दोज पीपल्स की जे लाईफ गिव्ह अप करतात. नाही गिव्ह अप करायला पाहिजे. कित्येक लोक आहेत तुमच्यापेक्षा वाईट परिस्थिती असणारी आणि संघर्ष करणारी जीवनामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीचं जीवन जगणारी. परमेश्वराची कृपा आहे तुमच्यावरती की तुम्हाला त्यानं 2 हात, पाय, डोळे, नाक, मेंदू सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिले, चांगलं आरोग्य दिलंय, LIC सारख्या संस्थेमध्ये तुम्हाला जॉब दिलाय, एवढे चांगले पॉवर आहे. नॅशनल फेडरेशन सारखी ऑर्गनायझेशन आहे की जी कायमली तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच घेऊन सोबत आहे. आणि तुम्ही कशानं एकटे? तुम्ही एकटे नाही आहेत. तुम्ही स्वतःला लोकांच्या मध्ये घेऊन चला आणि आपला व्यवसायच येतो. गो टू द पीपल अँड टॉक टू द पीपल. लोकांच्याशी बोला, तुमच्या भावना व्यक्त करा, लोकांच्या लाईफ मध्ये काय परिवर्तन तुम्ही आणू शकता त्यांच्याशी जस्ट सक्सेस करा. हा 5D फॉर्म्युला ज्याच्यावरती आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. गो बॅक. Hope is the power that gives the person the confidence to step out and try. हा, आशावादी राहा. आशावादी राहणे जीवन आहे. जीवन दुसरं काहीच नाहीये की केवळ आपण आशेच्या जीवावरती जगू शकतो. आणि मग ही आशा चांगल्या पातळीवरती जर असेल तर निश्चितपणे आपल्याला यश पण चांगल्या पातळीवरती मिळू शकतं. सो बी होपफुल. नेक्स्ट. हा मंत्र आहे. ड्रीम, डिझायर, डायरेक्शन, डेडिकेशन, डिसिप्लिन. पहिल्यांदा स्वतःवरती ट्राय करा, स्वतः आत्मसात करा आणि मग तुमच्या एजंटांना हळूहळू शिकवा. त्यांना शिकवा स्वप्न बघायला, त्यांना शिकवा की ज्वलंत इच्छाशक्ती बाळगायला, द्या त्यांना दिशा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की डायरेक्शन देणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. मी जीवन सरळचा उल्लेख केला होता. जर तुमचं नॉलेज लेवल प्रॉपर असेल तर तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनला खूप चांगलं डायरेक्शन देऊ शकता. माझ्या टीम मधून एकही सिंगल कंप्लेंट जीवन सरळच्या प्लॅन बद्दल किंवा युलिपच्या बद्दल आलेली नाही. कारण त्याच्यावरती ऍज ए डायरेक्टर म्हणून जे मी स्टँड घेतलं होतं, डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून माझ्या टीमनं ते फॉलो केलं. इथे साहेब आवाज ब्रेक झाला. इथे साहेब आवाज येतोय? हो, आता येऊ लागला. ओके. हा, डिसिप्लिनच्या वरती सुद्धा मी बोललो. खूप चांगलं डिसिप्लिन हे लाईफ एन्जॉय करायचं असेल ना तर डिसिप्लिनचं खूप महत्व आहे. कारण एक बघा ना की मराठीमध्ये डिसिप्लिन म्हणजे शिस्त आणि शिस्त ही नियमामुळे येते. नियम म्हणजे जीवन आणि यम म्हणजे मृत्यू. एवढं जर तुम्हाला समजलं ना तर तुम्हाला डिसिप्लिनचं महत्व समजेल. नियम म्हणजे जीवन आणि यम म्हणजे मृत्यू. आलं लक्षात? जो डिसिप्लिन नाही पाळत तो यमाला जवळ करतो, मृत्यूला जवळ करतो. आणि जो नियम पाळतो, नियम स्वतः निर्माण करतो, पाळतो, तो खूप हॅपी आणि प्रॉस्परस लाईफ जगतो. नेक्स्ट. तर हे होतं जो की मला विषय दिला होता. त्याच्या अनुषंगानं एक यशस्वी विकास अधिकाऱ्याची कार्यशैली कशी असावी त्याच्या संदर्भामध्ये जे काय मला तुम्हाला शेअर करण्यासारखं होतं ते मी केलं. मला नाही म्हणायचं की हे परिपूर्ण आहे, परंतु ह्याच्यातलं जे काही चांगलं असेल ते तुम्ही निश्चितपणे घ्या आणि तुमच्या सगळ्यांचं आयुष्य यशस्वी व्हावं, आनंदी व्हावं आणि तुम्हाला सगळ्यांनी परमेश्वरानं चांगलं आरोग्य द्यावं अशी सदिच्छा परमेश्वराच्याकडं मी व्यक्त करतो. परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. मला जी संधी दिली इथे व्यक्त होण्यासाठी पुन्हा एकदा संयोजकांचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. नॅशनल फेडरेशन जिंदाबाद. हॅलो. हा बाईक सर, मी वेळेत संपवलंय असं मला वाटतं. तुम्ही मला जो टाइम अलॉट केला होता, सो आय एम बी विथ टाइम. हो सर, हो सर, हो सर. थँक्यू. मित्रांनो नमस्कार. आज इथापे साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं, आपल्या व्यावसायिक जीवनातील आणि आपल्या वैयक्तिक जीवनासाठी आजचं मार्गदर्शन फार फ्रुटफुल ठरेल अशा पद्धतीचं मार्गदर्शन होतं. आपले वेगवेगळ्या प्रकारचे गोल्स कसे असावेत, वर्किंग स्टाईल कशी असावी, माइंडसेट कसा असावा, आपला दैनंदिन रोडमॅप कसा असावा, आपल्या जीवनाचं पर्पज काय असावं, हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवामधून फार सुंदर पद्धतीने विशद केलं.
क्लब मेंबर एजंटचं महत्व कशा पद्धतीनं आहे, क्लब मेंबर एजंटच्या माध्यमामधून आपण टीम बांधणी कशी केली पाहिजे, आपल्या टीमचं गोल कशा पद्धतीनं आपण सेटल केलं पाहिजे, शतकवीर विमा प्रतिनिधींचं महत्व कसं आहे, शतकवीर होण्यासाठी विमा स्कूल किंवा काही वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमामधून आपण कशा पद्धतीने आपला व्यवसाय एका उच्च पातळीवर नेऊ शकतो, क्वालिटी कामाचं महत्व काय आहे, आणि हे सगळं करत असताना नुसतं गोल असून उपयोग नाही, तर कृतीचं पण किती महत्व आहे, कृती विना उक्ती वाचाळ अशा प्रकारचं त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं विश्लेषण केलं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी जो 5D फॉर्म्युला आपल्याला सांगितला, त्याच्यामधून मानवी जीवन आणि विकास अधिकारी याचं आपल्याला एक ईश्वरी मोठी गिफ्ट मिळालेली आहे, तिचं आपण कशा पद्धतीनं सोनं केलं पाहिजे, अशा अनेक गोष्टींवर त्यांनी फार सुंदर पद्धतीनं मांडणी आपल्या समोर केली. एक आय ओपनर अशा प्रकारचं आजचं सेशन होतं. आपल्या सगळ्यांच्या वतीनं, पुणे विभाग 1, 2 आणि सगळ्या पार्टिसिपेंटच्या वतीनं युथापी साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आजच्या सेशनच्या निमित्तानं आपल्या वेस्टर्न झोनचे जॉईंट सेक्रेटरी आदरणीय संदीप वाबळे सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झाले. संघटनेच्या माध्यमामधून आत्ताच्या या कठीण काळामध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत चालू, त्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी आपल्या समोर मांडल्या आणि या कठीण काळामध्ये आपल्या मनातली अनेक मोठ्या पद्धतीची भीती त्यांनी कमी केली आणि संघटना मागे ठाम आहे अशा प्रकारचं आपल्याला आश्वासित केलं. संदीप बाबळे सरांचंही आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुणे 1, 1, 2 आणि सगळ्या पार्टिसिपेटच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. आजच्या या सेशनच्या निमित्तानं आपल्या झोन मधील वेगवेगळ्या विभागामधील काही पदाधिकारी आलेले होते. त्याच्यामध्ये नागपूर विभागाचे जनरल सेक्रेटरी अनुप गुलानी साहेब होते, औरंगाबादचे अध्यक्ष बालाजी शेळके साहेब होते, कोल्हापूरचे प्रसाद पोद्दार साहेब होते, अध्यक्ष सुनील जोशी साहेब होते, साताऱ्याचे अध्यक्ष गद्रे साहेब होते. तसेच हे सेशन यशस्वी होण्यासाठी आपल्या पुणे विभाग 1 चे जनरल सेक्रेटरी यशवंत शिंदे सर असतील, पुणे विभाग 2 चे अध्यक्ष प्रशांत पाटील साहेब आहेत, पुणे विभाग 1 चे अध्यक्ष वासिलकर साहेब, दोन्ही विभागाचे कमिटी मेंबर. आजचा जो टेक्नॉलॉजिकल जो सपोर्ट फार महत्वाचा असतो प्रत्येक सेशन खूप चांगल्या पद्धतीने होण्यासाठी, ते आपले शहाजी गलगटे साहेब आहेत, अमोल जाधव साहेब आहेत, अमर फापळ साहेब आहेत. यांचंही खूप महत्वाचं आपल्याला आजच्या सेशनच्या निमित्तानं मदत झाली. आणि हे सेशन सगळ्यात महत्वाचं, कुठलंही सेशन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी जो एक मनापासून या सेशन्स मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आपले सगळे पार्टिसिपेट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या सेशनसाठी उपलब्ध झाले, अशा सगळ्या विकास अधिकाऱ्यांचं पुणे विभाग 1 आणि पुणे विभाग 2 च्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आजचं हे खूप सुंदर, फ्रुटफुल, लोकांच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल घडविणारं आजचं सेशन आज संपलं असं जाहीर करतो. या निमित्तानं अजून एक थोडीशी अलाउन्सिंग करतो की सातत्यानं जसं आजच्या सेशनच्या निमित्तानं आपण सगळे लोक याच्यासाठी उपलब्ध झालात, अशाच पद्धतीनं पुणे विभाग 1 आणि 2 च्या वतीनं जे जे काही सेशन भविष्यामध्ये असतील, अशा सगळ्या सेशन मध्ये आपण पार्टिसिपेट व्हावं आणि आमचं सगळ्यांचं मनोबल वाढवावं, अशा प्रकारची आपणाला विनंती करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू.